श्रीराम समर्थ श्रीराम. काल आपण काही भक्तश्रेष्ठांची चरित्र बघायला सुरुवात केली होती. काही बघूया आधी आणि नंतर अवतारांच्या गोष्टींकडे वळूया. ध्रुवाची कथा आपण सुरू केली होती. ध्रुवाचं वय 5 वर्षांचं होतं. म्हणून एकदा असा प्रश्न विचारला होता की स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनचं वय काय. शाळेतसुद्धा हल्ली 6 वर्ष लागतं, पण अध्यात्माचं जे विश्वविद्यालय आहे त्याच्यात प्रवेश घ्यायला कमीत कमी 5 वर्ष पुरतात. हे ध्रुवाच्या उदाहरणावरून कळायचं. ध्रुव हा तसा राजाचा मुलगा आहे. काल आपण बघितलं होतं की भागवतात जी नावं आहे त्या नावावर चिंतन केलं तरी आपलं ते चारित्र्य आणि चरित्र पात्र उभं राहतं डोळ्यासमोर. आपण ज्याला कॅरेक्टर्स इन द आपण भागवत म्हणा महाभारत म्हणतात ती पात्र उभी राहतात समोर. उत्तानपाद नावाचा राजा आहे. उत्तानपाद पाय कायम वरती, म्हणजे दुसऱ्याला लाथ. उत्तान या शब्दातच काय उन्मत्त उद्धट हे सगळे शब्द आले. पाय वरती केलेला एक दुसऱ्याची जमीन आक्रमण जिंकण्यासाठी किंवा लाथ मारण्यासाठी उत्तानपाद. त्याला 2 राण्या आहेत. एक लाडकी आहे सुरुची, रुची आहे म्हणून लाडकी आहे, आणि दुसरी आहे सुनीती. नीती ही कुठल्याही आपण म्हणतो राजाला किंवा अधिकाऱ्याला आवडत नाही. नीती म्हणजे पॉलिसी आहे, धोरण आहे. आणि ध्रुवा नीती सांगितलेलं आहे शेवटी संजयाने गीतेत की जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे तिथे भूती वगैरे होईलच, समृद्धी येईल, सगळं येईल, परंतु ध्रुवा नीती. ध्रुव म्हणजे अटळ अढळ, कधी न ढळणारी अशी नीती. राजांना ती आवडत नाही, पण तरीसुद्धा हा उत्तानपाद राजा आहे. त्याला सुनीती नावडती होती. आवडती सुरुची, सुनीती नावडती. अर्थातच आवडतीचा मुलगा उत्तमच असला पाहिजे ना, द बेस्ट, ते मला आवडतं, उत्तम. नावडतीचा ध्रुव. ध्रुव म्हणजे सतत टिकणारं असं काही नकोच असतं, सतत बदलणारं हवं असतं. जरा खुर्च्या जास्त घालायच्या असतील तर बघा बरं. हां, इकडे इकडे दोन्हीकडे. उमेश जरा बरं, ठीक आहे. तर ध्रुव हा नावडतीचा. उत्तानपाद राजाच्या मनात असा काही भेद नव्हता. आवडती नावडती, आवडतीचा मुलगा नावडतीचा मुलगा, दोन्ही मुलं त्याच्या मांडीवर खेळत होते. लक्षात घ्या. पण सुरुची आली. मांडीवर खेळणं म्हणजे अंकावर करणं, आणि अंकावर घेतो म्हणजे दत्तक घेण्याचा तो विधी आहे. वारस पुढे राज्याला. तुला जर या राजाच्या मांडीवर खेळायचं होतं, मदगर्भे, माझ्या गर्भातून का नाही जन्म घेतलास, त्या नावडतीचा का झालास, त्याला ढकलून देतो. राजा काही करत नाही, कारण आवडती असते ती. हा रडत घरी येतो. संध्याकाळची वेळ आहे, आई कामात असेल. त्यावेळेला तो विचारतो, मला अशी कुठली जागा आहे की जिथून कुणी ढकलून देणार नाही. आत्ता मला त्या दुसऱ्या सावत्राईने ढकलून दिलं. तर ती म्हणाली, अशी जागा फक्त देवच तुला देऊ शकेल. देव कुठे असतो. तिने काम करता करता दिलेलं उत्तर आहे, देव अरण्यात असतो. त्यावेळेला जरा घराच्या बाहेर गेलं की अरण्यच होतं किंवा. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राम वगैरेच्या आधीची सत्ययुगातल्या हा कथा आहे. राम त्रेतायुगात, कृष्ण द्वापार युगात आणि बुद्ध कलियुगात. हे फार पूर्वीच्या कथा आहेत. मग त्यावेळेला काय झालं, तो रडत चालला होता, देवाच्या शोधात निघाला. देव अरण्यात असतो. आई कधी खोटं बोलणार नाही. आईला वाटलं जाईल, अंधार पडतोय, परत येईल. जायत राहताना नारदाला कळलं. तुम्हाला लक्षात ठेवा, नारद ही अशी शक्ती आहे की जगात जिथे जिथे काहीतरी चांगलं घडणार असेल ते अधिक चांगलं घडावं, त्याची गती वाढावी, किंवा वाईट घडणार असेल तर त्याची गती खुंटावी आणि दिशा बदलावी. हे काम नारद करतात. कोणी सांगितलं, कळ लावतात, कळ फिरवतात. आणि आपण बघितलं ते कळ या शब्दाचे तुम्ही जर समानार्थी शब्द बघितले डिक्शनरीत तर कळ म्हणजे इंग्लिशमध्ये बघूया म्हणजे कळेल. स्विच म्हणजे कळ आहे, नॉब कळ आहे. आपण निरनिराळ्या प्रकारचे चॅनल्स म्हणतो त्याही कळाच आहेत. गिअर त्याही कलाच आहे. लिव्हर ज्याला म्हणतो, फर्स्ट आपण काइंड सेकंड काइंड शिकतो सायन्समध्ये, हा सगळ्याचा अर्थ कळ आहे. कधी कधी नारळांना तरफ वापरून, मराठीत तरफ म्हणतात, काहीतरी मोठा प्रसंग फेकायचा असतो त्यावेळेला ते तरफ वापरतात. ज्यावेळेला एक चाललेलं आहे भांडण आणि ते त्यांना बदलायचं आहे, चॅनल बदलतात. ते दत्तात्रेयाचा जो जन्म आहे ना तो नारदांनी बदललेला चॅनल आहे. ब्रह्म घाबरतात, भांडतायत, आमचा ब्रह्माश्रेष्ठ, हे ब्राह्म लोक भांडतायत. शैव शिवश्रेष्ठ, आणि त्यांची अस्त्र आणून शस्त्र आणून रस्त्यात रक्तपात घडत आहे. हे एक वाक्य तुम्हाला आवडणार नाही, पण जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेलं आहे
की इन द नेम ऑफ रिलिजन मोर ब्लड इज शेड दॅन इन ऑल वॉर्स इन ह्युमन हिस्ट्री. मानवाच्या इतिहासात सर्व युद्धात जेवढं रक्त सांडलेलं नाही तेवढं धर्माच्या नावाखाली सांडलेलं आहे. आणि आज जे ह्याला जिहाद म्हणतात ते त्याला क्रुसेड म्हणतात, आपण धर्मयुद्ध म्हणतो. सगळ्यांच्यात सगळ्या प्रकारचे लोक आहेत, सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, हे लक्षात ठेवा. अभ्यास करताना आपण त्यातल्या त्यात ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. त्यामुळे काय आहे की हा सगळाच प्रकार तसा होता. नारदांनी बघितलं हे चांगलं नाही, या तिघांना एकत्र आणणारं करूया. खरंच तुम्हाला सांगतो, आपल्याकडे 3 फेज असते की नाही, 1 फेज आहे, 2 गेल्यानंतर आपण टक टक करून चेंज असतो ना, तिथे नारदांनी ते केलं. ब्रह्मदेवाला इकडून, शंकराला इकडून, मध्ये विष्णूला. ब्रह्मा विष्णू महेश एक सुंदर दैवत तयार झालं. हे आपल्याला कळत नाहीत. ह्या गोष्टी अशा समजून घेतल्या की समन्वय आपण ज्याला म्हणतो, संवाद, संगीत, हे देवांचे गुण आहेत. आणि त्याचं नारद हे अत्यंत महत्त्वाचं कार्य करतात की ज्यांनी इथे काही समन्वय घडवून आणला. सिंथेसिस कशाला भांडतात, तिघात एकच आहे. 3 डोकी आहेत पण छाती एकच आहे. 6 हात आहेत पण पाय 2च आहेत. हे कुठेतरी युनिटी म्हणजे एकता. आणि वरती तुमची डायव्हर्सिटी असू दे, वरती विविधता असू दे. ब्रह्मा निर्माण करणारा, विष्णू पालन करणारा, शिव नष्ट करणारा, हे पाहिजे डायव्हर्सिटी. मुळात ते एक आहेत. देव 2 किंवा 3 असणं शक्य नाही. हे मोठं काम नारदांनी केलेलं आहे. एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगितलं की नारद कळ लावणारे ही इमेज ही फक्त नाटकातली, सिनेमातली आणि सिरियल्समधली. अतिशय ती शक्ती आहे. ती शक्ती तिथे बरोबर पोचते. ध्रुवासमोर आलेले, कुठे निघालास? अरण्यात. अरे अरण्यात आता सगळी जनावर असतात, तुला फाडून खातील. आईने सांगितलं अरण्यात देव असतो, तो शोधायला मी निघालाय. त्यावेळेचा संवाद लक्षात ठेवा. अनुग्रहापूर्वीची घेतलेली नारदांनी परीक्षा आहे. अरे असा अरण्यात जाऊन देव भेटतो का? तुम्ही कोण? म्हणाले मी देवर्षी नारद. असं चालल्यानंतर जर देवर्षी भेटले तर असं पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटेल. काय आर्ग्युमेंट आहे? देवर्षी जर इथे भेटतात तर पुढे देव भेटतील. नारद प्रसन्न झाले, म्हणाले देव भेटण्यासाठी साधना करायला पाहिजे, तपश्चर्या करायला पाहिजे. मी तुला मंत्र देतो, ओम नमो भगवते वासुदेवाय. अनुग्रह झाला, अनुग्रहाचा मंत्र मिळाला, नारदांचे आशीर्वाद मिळाले आणि हा गेला. 6 महिन्यात वासुदेव प्रकट झालेला आहे त्याच्यासमोर. 6 महिने त्यांनी केलेली आहे. पहिल्यांदा तो जातो, छान भूक लागली की फळं खाईल, ओम नमो भगवते वासुदेवाय. तहान लागली की पाणी पिईल, फळांचा रस पिईल. 1 महिना झाला, आला नाही तो. 2ऱ्या महिन्यात चला, सॉलिड फूड. हे त्याला आतून प्रेरणा मिळत होती. नारदांचा अनुग्रह होता. आता मी फळांचा गर खाणार नाही, मी रस पिईल. 2रा महिना तेही नाही. असं करत करत एका पायावर उभा राहीन, दोन्ही हात वर करेन. शेवटी 6व्या महिन्यात श्वास कोंडून धरेन. त्यावेळेला सगळ्या विश्वातला श्वास कोंडला गेला. सगळे देव म्हणाले काय झालेलं आहे? तो देव ब्रह्मदेव म्हणतो की मला माझ्या दृष्टीने कळते की एक बालक उभा आहे आणि त्याला पाहिजे वासुदेव. वासुदेव मिळाल्याशिवाय हा श्वास घेणार नाही, आपल्याला जगणं कठीण होईल. तेव्हा लवकरात लवकर जा. प्रकट होतो वासुदेव त्याच्यासमोर 6 महिन्यात. आणि असं ओम नमो भगवते वासुदेवाय चाललाय. वासुदेव समोर आलाय. आपल्या शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श करून काय हा शक्तिपात असेल सांगा बरं. साक्षात विष्णूची शक्ती ध्रुवाला मिळालेली आहे. तो करतो, तो डोळे उघडतो, इतका तिरस्काराने म्हणतो मी वासुदेवाचा जप करतो, तू मध्ये कशाला आलास? त्यावेळेला तो म्हणतो तू ज्याचा मंत्र म्हणतोयस तोच मी वासुदेव, तुला काय पाहिजे? याने 6 महिने जे धरलं होतं अढळपद पाहिजे. आणि नंतर ध्रुव नारदांकडून प्रल्हादाला निरोप पाठवतो. एक लक्षात ठेवा, भागवताचा निष्कर्ष आहे पूर्ण परिपूर्ण संपूर्ण आदर्श भक्त प्रल्हाद, ध्रुव नाही. हे ध्रुवानी काढलेली उद्गार आहे. नारद तुम्ही जाणार असाल प्रल्हादाकडे तर सांग मी फसलो रे, पण तू फसला नाहीस, नमस्कार तुला. मी काय फसलो? समोर वासुदेवायन विचारतो काय पाहिजे? तूच पाहिजेस. इतकं सोपं उत्तर होतं. महाराजांनी सांगितलंय जर कधी देव भेटला काय पाहिजे तर तुम्हाला त्या क्षणी पाहिजे, नवीन घर पाहिजे, नवीन गाडी पाहिजे, तेच मागाल तुम्ही. मी तुम्हाला उत्तर सांगतो, पाठ करून ठेवा. काय आहे? तूच पाहिजेस. एकदा परमेश्वर मिळाल्यानंतर आणखीन मिळवायचं काय राहिलं सांगा बरं. हा प्रकार आहे. हा फसला. 6 महिने अढळपद अढळपद, ओम नमो भगवते वासुदेवाय, अढळपद पाहिजे. दिलं तुला, आत्ता नाही, परत जा, आई वाट बघते. आला परत. आईने आशा सोडली होती पण हे बाळ आलं. आल्यानंतर ध्रुवाचं शिक्षण झालेलं आहे, ध्रुवाचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलं झालेली आहेत, तो अत्यंत चांगला राजा झालेला आहे.
राजा झाल्यानंतर हा उत्तम आहे, तो त्याचा सेनापती आहे. तो सेनापती ज्या निर्णय कुबेर वगैरेच्या यक्षांबरोबरच्या युद्धात मारला जातो. इतकं घोर युद्ध ध्रुव करतो की ते गंधर्व आणि हा ध्रुव युद्ध ड्रॉ करावं लागतं. असे अनेक काल सांगितलं ना की परशुराम आणि कर्ण गुरु शिष्यांचं युद्ध संपे ना, तेव्हा सगळ्या देवतांनी येऊन ठीक आहे कोणीही जिंकलं नाही, तुम्ही दोघंजणं समतुल्य आहात, तुमचं सामर्थ्य समान आहे. इथे तसंच झालं की देव आले, ब्रह्मदेव म्हणतो अरे किती हिंसा. संधी मिळाली ना की वाल्मिकी काय किंवा व्यास काय युद्धाची निंदाच करतात, असं वर्णन करतात की यामुळे काय होईल कल्पना आहे का तुम्हाला, थांबवा हे युद्ध. ध्रुव परत येतो, राज्याची व्यवस्था लावतो आणि मग अढळपत त्याला ध्रुव तारा, ज्याला पोल स्टार इंग्लिशमध्ये सुद्धा अढळ ध्रुव ॲज स्टेड फास्ट ॲज द पोल स्टार, हलत नाही तो पोल स्टार. सगळ्यांना शिकाऱ्यांना अरण्यात जाताना, खलाशांना जहाजावर असताना रात्री तुम्हाला दिशा दिसत नाही आहे ना, फक्त आकाशातले तारे तुम्हाला दाखवत आहेत. ध्रुव तारा ते नॉर्थ, एकदा नॉर्थ कळली ना की बाकीच्या दिशा तुम्हाला आपोआप कळते. विचार करा तुम्ही, इतके अढळ आहेत ते. आणि पोल स्टार इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. आता सहज एक गंमत म्हणून सांगतो, विवेकानंदांनी दिलेलं उदाहरण, ध्रुव अरुंधती न्याय शिक्षणाचा. ध्रुवाची गोष्ट सांगितली जाते आणि सांगतात, आता विषय वाढवत नाही कारण आपल्याला खूप बघायचं आहे, की ध्रुव तारा रात्री बघा, दिवसा कसे तारे दाखवता येते. हे आले रात्री तर वडील म्हणाले मी तुला ध्रुवतारा दाखवतो. त्यावेळेला आजोबा म्हणाले की नाही नाही मी त्याला ध्रुवतारा दाखवतो. वडील कसे दाखवणार, वडिलांना वेळ नाही मुलासाठी, आजोबांना भरपूर वेळ आहे नातवासाठी. आजही ती परिस्थिती आहे, पण आपण फारकत केलेली आहे. आजोबा आणि आजोबा आजी आणि नातवंड, म्हणजे आजोबांना भरपूर वेळ आहे. ते कसं शिकवणार आहेत त्याला. बाबांनी सांगितलं तर तो तुला दिसतोय ना चमकणारा तारा, तो ध्रुव, चल आता मी माझं काम करतो तुझं काम कर. हे शिक्षण नाही आहे, संधी मिळालेली आहे तुम्हाला. आजोबा सांगतात तुला तो पतंग दिसतोय का रे, हां दिसत आहेत, ते 7 तारे आहेत की नाही रे, हां पतंगाचं शेपूट सुरू होतं, त्याच्या शेजारी एक दुसरा जरा कमी प्रकाशित तारा येणार आहे, त्याला अरुंधती म्हणतात, हा वसिष्ठ, हे सप्तर्षी. आता अरुंधती तुला जिथे दिसते ना बरोबर अबाउट टर्न करून त्याच लेव्हलला दुसऱ्या दिशेला बघ, तुला ध्रुव तारा दिसेल. याला ध्रुव अरुंधती न्याय. या निमित्ताने मला 7 ऋषींची गोष्ट सांगण्याची संधी मिळालेली आहे. वसिष्ठ अरुंधती या पती पत्नीतले संबंध 2024 साली किती आवश्यक आहेत ते सांगायची संधी मिळालेली आहे. आणि सगळ्या आकाशावरून त्याची नजर फिरवलेली आहे, ही अरुंधती आणि हा ध्रुव. हे ध्रुव अरुंधती असं शिकवायला पाहिजे. ध्रुवाचं इथे एवढं पुरे आहे. आता प्रतीक काय, आपण सगळेजण उत्तानपाद आहोत. म्हणजे काय, खाली डोकं नॉर्मल डिलिव्हरीबद्दल बोलतो आहे. जेव्हा या कथा लिहिल्या गेल्या त्यावेळेला डिलिव्हरी नॉर्मलच होते आणि त्यावेळेला पाय जर आले खाली तर लोक देवाची प्रार्थना करायचे, मूल फिरलं पाहिजे गर्भाशयात. ते जर पायाकडून आलं, पाय काढले आणि हात जर अडकले तर हात कापावे लागतील. बाळाला वाचवायचं का आईला वाचवायचं हा नेहमी प्रसंग असायचा. डोकं जर असेल तर डोकं उडलं की हात वगैरे सगळे व्यवस्थित येतात. आपण जन्मतो नॉर्मल शांतपणे छान, त्यावेळेला आपलं डोकं खाली असतं, पायवर असतं, आपणही उत्तानपादच असतो. आपल्याला सुद्धा चॉईसेस असतात प्रत्येकडे, ही आवडती आहे ही नावडती आहे. आता आवडती नावडती, आवड निवड ज्याला आहे लक्षात ठेवा त्याला टेन्शन आहे. एक आवड आणि नावड, त्याला निवडीचं टेन्शन आहे. मला सगळं आवडतं, तुम्ही निवडा मला ते चालेल. हे जे 2 आहेत ना गोष्टी, याच्यापासून सावध राहायला पाहिजे. म्हणून मला आवडतं मला तेही आवडतं. आता तो त्यांच्या मुलांनी काय पाप केलेलं आहे, मला आवडतीचा मुलगा आवडतो नावडतीचा मुलगा नावडतो तसं नाही पाहिजे. जर मला ध्रुव असं काही मिळवायचं आहे आयुष्यात तर या गोष्टी लक्षात पाहिजे की ध्रुवाने जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येसारखा मला रियाज केला पाहिजे, मला तालीम केली पाहिजे, मला व्यायाम केला पाहिजे, मला योगाभ्यास केला पाहिजे, मला निरनिराळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे, मला क्रिकेट वगैरे सारखं प्रॅक्टिस किंवा सराव केला पाहिजे. या सगळ्याला एकच अर्थ आहे, ध्रुवाची तपश्चर्या. ध्रुव जर काही मिळवायचं आहे तर, ध्रुव म्हणजे जरा दूरचं आहे पण नक्की मला ते मिळवायचं आहे. मला व्हायचं आहे क्रिकेटर तर हाच व्हायचं आहे, मला जर चेसमध्ये जायचं तर हाच व्हायचं आहे, असं काहीतरी ठेवा ना आणि मग ध्रुवासारखी तपश्चर्या करा. ध्रुव संपला, आपण पुढे जाऊया. अजामिल हे खास भागवतातलं कॅरेक्टर आहे. संस्कृत कशी आहे लक्षात ठेवा. अजा म्हणजे न जन्मलेली, न जन्मलेली म्हणजे माया. माया या शब्द म्हणलात, या मा जी नाही ती मा या.
हे लक्षात, जी नाहीच आहे पण आपल्याला दिसते. मृगजळ आपल्याला दिसतं, रूळ दोन्ही मिळालेले दिसतात, तिथे जाऊन बघितलं की पुन्हा पुढे मिळालेले दिसतात. असे किती ज्याला आपण इल्युजन्स म्हणतो. आपल्याला निरनिळ्या आकाशात ढग दिसतात, त्या ढगांचे आकार बदलत असतात. आपल्याला सगळं हे जे व्हर्च्युअल आहे ना ते रिअल वाटायला लागतं. आता तर जमानाच व्हर्च्युअलच आहे, सगळं आभासी आहे, ते सत्य वाटायला लागलेलं आहे. हा या पिढीचा प्रॉब्लेम आहे. आपण त्यांना सत्य आहे, खरं काय आहे, ज्याला अस्तित्व आहे कशाला, याची जाणीव करून दिली पाहिजे. पण मला वाटतं हे जरा सध्या कठीण आहे, कारण त्याच्यासाठी मुलंच समोर बसली पाहिजेत, मुलांचं लक्ष असलं पाहिजे. हे लक्ष सध्याच्या निरनिराळ्या डिव्हायसेसमुळे, आणि आता तर आणखीन डिव्हायसेस येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता कुठे नुकता आलेला आहे. काय होईल पुढे तुम्हाला सांगता येणार नाही, कारण चांगला वापर नक्कीच असतो, वाईट वापर नक्कीच असतो. चांगला वापर आपण कमी करतो, वाईट वापर जास्त करतो. मोबाईलचे काही कमी उपयोग आहे. मी रोज तुम्हाला सांगत असतो याच्यासाठी रिफर टू गुगल, याच्यासाठी रिफर टू गुगल, आणि तिथे त्यांनी कन्फर्म केलेलं असतं की लेटेस्ट एडिटेड ही इन्फॉर्मेशन, लेटेस्ट एडिटेड, आणि जनरली तुम्हाला गेल्या महिन्यातली तारीख असते. आज आता वामन अवताराचा दिवस आहे, त्यामुळे अत्यंत चांगला दिवस अवतारांसाठी आहे. आणि सर्वसाधारणपणे हाच विषय येतो. आता आज 4था दिवस आहे, मग 4था जर दिवस आहे तर अवतारांचा विषय आपण सगळे अवतार क्रमाने घेणार आहोत. या क्रमाने भागवतात आलेले नाही आहेत. पहिल्यांदा वराह अवतार आहे, नंतर नृसिंह अवतार आहे, त्यांच्या कथा सांगण्याची पद्धत निराळी आहे. नंतर मत्स्य अवतार आहे. आपण मत्स्यापासून ते अगदी होणाऱ्या कल्की अवतारापर्यंत क्रमाने आपण पाहणार आहोत. पण एक लक्षात घ्या, हा अजामिल आहे ना, मायेला अजामिल, मायेला मिळालेला आहे, म्हणजे मायेच्या अधीन आहे. माया याच्यावर नियंत्रण गाजवते, याला भ्रमवते, याला मोहवते, याला फसवते, ही माया आहे. आणि दुसरा संस्कृत शब्दाची फोड कशी करायची, अजा अमिल. अजेला, मायेला हा मिळालेला नाही आहे, हा मायापती आहे, माया याच्या अधीन आहे, याच्यावर हे दोन्ही भाग जीवनाचा पूर्वार्ध अजामिलाचा आणि जीवनाचा उत्तरार्ध याच्यात दिसतात. निरनिळ्या ठिकाणी निरनिळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एक गोष्टी आपण बघूया की हा साधू प्रवृत्तीचा आहे. प्रवासाला जात असताना अरण्यात त्याला स्त्री पुरुष यांच्यातले हा अत्यंत साधू वृत्तीचा आहे. म्हणजे ब्रह्मचर्य पाळावं, ज्ञान मिळवावं, अशा प्रकारचे संस्कार किंवा इच्छा त्याच्यावर आहे. ते त्यांचे स्त्री पुरुष त्यांच्यातली क्रीडा बघताना त्याला वाटतं की हे सुख आपण कधी घेतलेलंच नाही आहे. मग तो इतका बिघडतो. एके ठिकाणी अशी कथा आहे की वेश्या वगैरे, मग सगळं अधप्पात होतो त्याचा, आणि असा अधप्पात होतो की त्यातून सावरायला पाहिजे त्याला. आणि मग दुसरा भाग सुरू होतो अजामिलाचा. एक कथा आहे ती आपल्याला जास्त पटणारी आहे की तो व्यापारी आहे, अत्यंत कंजूस आहे, अत्यंत दुष्ट आहे, बायकोला कुणाला दानसुद्धा करून देत नाही. असं त्याचं घर आहे, इथे दुकान आहे, सतत एक डोळे तो बायको कुणाला काही देते का याचं हे बघतो. अशा वेळेला एक मुलगा होतो त्यांना, तो म्हणतो मुलाचं बारसं करायचं नाही, कारण बारशाला खर्च आला, बारशाला तो 4 चौघांना बोलवणार, बिलकुल खर्च करायचा नाही, त्याला आपण बाळ म्हणूया की, लाडात बाळू म्हणूया की, चिडल्यावर बाया म्हणूया की, किती मी तुला व्हेरिएशन्स देतो, नावच ठेवायला कशाला पाहिजे. एक भिकारी येतो, भिकारी म्हणजे योगी, आपण ज्याला जोगी म्हणतो, भिक्षा मागायला येतो संन्यासी. त्यावेळेला ती म्हणते देते हां, कारण तो दुकान 4 गिऱ्हाईक आहेत बघितल्यानंतर ती म्हणते संधी आहे मला, 5 मिनिटात न्यायला घालते. मग हा मुलगा आता चालायला लागलेला आहे, नामकरण नाही, बारसं नाही, तो आहे आलाय, तो बघतो अरे नारायणा, तो त्याला म्हणतो नारायणा तू इथे आहेस. ती म्हणते तुम्ही नारायण कुणाला म्हणलं, हा नाही का नारायण, बरं झालं नाव मिळालं. हा दुपारी अजामिल ज्यावेळेला जेवायला येतो त्यावेळेला ती सांगते नारायण झोपला आहे, हां जरा कमी आवाज करूया. कोण नारायण? आपला मुलगा. कुणी सांगितलं नारायण? त्याचं बारसं झालं, ह्याला एवढा आनंद होतो, फुकट बारसं झालेलं आहे, खर्च करावा लागला नाही. आता नारायणाचा त्याला ध्यास लागतो. नारायण नारायण, नारायणा नारायणा, नारायणा ये, नारायणा जा, नारायणा चल आपण करूया, नारायणा नारायणा करत राहतो. तो मुलात इतका गुरफटलेला आहे की ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला नारायणा म्हणून तो मुलाला हाक मारतो. हे यमदूतांना कळतं आणि ते नरकात त्याला, कारण वागणूक कशी असते त्याची, हे नारायण नारायण ठीक आहे पण बाकी काय आहे. त्यावेळेला वैकुंठातून विष्णुदूत निघतात आणि वाटेत भेटतात. तुम्ही कुणाला आणायला निघालो? अजामिलाला. तुम्ही कुणाला? अजामिलाला. कारण एक अजा म्हणजे मायेला, मिल मायेच्या अधीन आहे, आणि दुसरा अजा अमिल, मायेला मिळालेलं नाही आहे.
शेवटचा श्वास नामात गेलेला आहे, तो मुक्त झालेला आहे. नारायण म्हणला म्हणून त्याला वैकुंठ. शंकर म्हणलं असतं, शिवशंकर कैलासात नेलं असतं. त्याला नाही, नारायण त्याने मुलाला हाक मारलेली आहे, तो मुलात गुरफटलेला आहे, ते बंधन आहे, आणि तुम्ही कसं त्याला मुक्ती देता वैकुंठात न्यायचे. म्हणाले आपण विष्णूला विचारूया. विष्णू म्हणाला नारायण त्याच्या मुलाचं नाव आहे, पण त्याच्या मुलात मी नारायण नाही आहे का? ह्याच्यावर काय उत्तर देणार? मुलात मी नाही आहे. अरे त्या अजमेलात सुद्धा मी आहे, सुष्टात मी आहे, दुष्टात मी आहे. पण ज्यावेळेला दुष्ट लोक सुष्ट म्हणजे सज्जनांना त्रास देतात, तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो, आणि त्याच्यासाठी मला दुष्टांना मारावं लागतं. मी रावणाला मारण्यासाठी जन्मलेलो नाही आहे. माझं अवतार कार्य यज्ञ आणि ऋषी यांचं रक्षण आहे. ते कुणापासून करायचं? राक्षसांपासून. म्हणून मला राक्षस मारावे लागले. असुर संहार करत करत मी रावणापर्यंत पोचलो, कारण त्यांनी माझ्या पत्नीचंच अपहरण केलेलं होतं. असं आहे, परित्राणाय साधूना म्हणून विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनाय भवामी युगे युगे. आता हे निरनिराळे आपल्याला अवतार आपण बघणार आहोत. अंबरीश नावाचा राजा. एकादशी व्रत करणारे दोन आहेत, एक रुक्मांगद आहे आणि एक अंबरीश आहे. अंबरीशाची कथा फार छान आहे, मजेदार कथा आहे. एकादशी तो इतक्या आर्तपणे करायचा राज्याच्या कल्याणासाठी, आणि तो राजा एवढा हितवत्सल म्हणतो, प्रजावत्सल, मुलांसारखं प्रेम करणारा. प्रजा म्हणाली आपणही उपवास करूया. सगळं राज्य एकादशीचा उपवास करायला लागलं. एकदा त्याच्या पुरोहितांनी सांगितलं की आता आपण उद्यापन करूया, नंतर पुन्हा एकादशी जाऊ द्या, मग पुन्हा आपण व्रत सुरू करू. हरकत नाही. उद्यापनाचं म्हणून मुहूर्त होता, आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं मुहूर्त जातोय, तुम्ही निदान आचमन तरी घ्या, कारण आधी दुर्वास आलेले असतात. दुर्वासांना म्हणतो बरं झालं तुम्ही अतिथी आला, तुम्ही जाऊन स्नान करून या. हा म्हणतो की ठीक आहे तुम्ही स्नान करून या, मुहूर्त जातोय. म्हणून पुरोहित काय म्हणतात, हे आचमन आहे ना ते घ्यायला हरकत नाही, कारण आचमन म्हणजे पाणी म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. हा घेणार आचमन इतक्यात दुर्वास येतात. तू आचमन घेत होतास ना, जे उपवास सोडत होतास ना, आधी अतिथीचं भोजन नको का? चल मी तुला शाप देतो. दुर्वासांचा शाप वरून शाप, पण आतून वरदान असतं. त्या व्यक्तीसाठी असतंच, पण इतरांसाठीही असतं. आपल्यासाठी हा शाप वरदान कसा बघूया ना. दुर्वास चिडले, तुला 3 नीच योनीत जन्म घ्यावे लागतील. तो अंबरीश म्हणाला हरकत नाही आहे, अजून त्याने आचमन घेतलेलं नाही आहे, कारण तो म्हणतो पाणी मी घेत होतो. आचमन पाणी हे अन्न आहे आणि नाही, मी नाही म्हणतो, पुरोहित म्हणतात म्हणून. तर दुर्वास म्हणतात मी आहेही म्हणतो, अन्न आहे ते पाणी तू घेत होतास. शाप 3 नीच योनीत जन्म. नीच म्हणजे मानवाच्या खालची जनावरांची योनी. हाच प्रश्न परीक्षिताने विचारला आहे, त्याला उत्तर म्हणून ही कथा आहे. तर एक गंमत बघा ना, 3 नीच योनी. इतकं करून थांबले नाही, आपली एक जटा काढली, आपटली, आणि त्यातून कृत्या एक दुष्ट राक्षसी निर्माण केली, आणि ती कृत्या त्यांनी सोडली अंबरीशावर. अंबरीशाने मान खाली करून त्या राक्षसीचा सुद्धा स्वीकार केला. काही हरकत नाही, ऋषींची इच्छा. पण त्याला कळलं ना, हा एकादशीचा स्वामी, हा जो एकादशी आपण भागवत संप्रदायाचा विष्णू आहे. सुदर्शन चक्र सोडलं, आणि त्या सुदर्शन चक्राने पहिलं काय केलं तर ती कृत्येला मारून टाकलं, आणि नंतर दुर्वासांच्या मागे लागलं. सुदर्शन चक्र ही अस्त्र अशी होती, त्यांना काही सूचना द्या. हल्ली आपण म्हणतो ना की तुम्ही त्यांना सूचना द्या, गिव्ह देम कमांड्स, आणि त्याप्रमाणे ती यंत्र वागते. क्रुझर मिसाईल वगैरे त्यांची कशी दिशा बदलतात, आणि हल्ली इतकं ॲक्युरेट करतात की नावं सांगत नाही. पण तुम्हाला विज्ञानाची प्रगती कळली पाहिजे, आणि या प्रगतीच्या काळात सुद्धा भागवत कसं रेलेव्हंट आहे. काही गोष्टी सोडा ना, पण ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर तशी त्यांनी सांगितलं त्याला की दुर्वासांना मारायचं नाही, पण कायम मागे राहायचं. सुदर्शन चक्रमंडळ दुर्वास घाबरायला लागले, गेले शंकराकडे. शंकर म्हणला कोणी त्रिशूल मारला असता तर मी परत घेतला असता, सुदर्शन चक्राला मी काही करू शकत नाही. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव असतो कोणी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला असता, आणि तू ऋषी मला शरण आलेला आहेस, मी ब्रह्मास्त्र न्यूट्रलाइज नष्ट करून टाकलं असतं. सुदर्शन चक्राला मी काही करणार नाही. मग वैकुंठात गेले. विष्णू म्हणालो सुदर्शन चक्र मी सोडलेलं आहे, ज्याच्यासाठी सोडलेलं आहे त्याला शरण जा. मग धावत आले आणि अंबरीशाला ज्याने शाप दिला होता त्याला शरण गेले. देवे भक्त वधिला ना देखिला ना ऐकेला, शरणागतासी म्हणजे भक्तासी देव जाहला वज्रपंजरू.
वज्राचा पिंजरा देवाने आईला मारलाय, ते आता लवकरच आपण बघणार आहोत. देवाने सगळ्या नात्यांना मारलेला आहे या महायुद्धात, महाभारतातल्या. इकडे वडील आहेत तर इकडे मुलगा आहे, इकडे सासरा आहे तर इकडे जावई आहे, इकडे भासा आहे तर इकडे मामा आहे, इकडे काका आहे तर तिकडे पुतणे आहे. सगळी नाती एक समोर एकामेकासमोर उभे आहेत. आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली युद्ध चालू आहे? कृष्णाच्या. कृष्णाने या सगळ्यांना मारवलेलं आहे. एकच असा आहे, आपण म्हणतो भक्त. भक्ते ना वधिला ना देखिला ना ऐकिला, एकाही भक्ताचा वध केलेला नाही आहे. खूप इतर भक्तांची उदाहरणं आहेत, वेळ नाही आपल्याला ते बघायला नको. पण हे लक्षात घ्या, शरण आले कुणाला? अंबरीश आला. अंबरीश म्हणतो मी काय करणार आहे? इतक्यात साक्षात विष्णू भगवान आले, सुदर्शन चक्र परत घेतलं. या मधल्या काळात अंबरीश हातात आचमन घेऊन राहिलेला आहे. यांनी तिघांची सफर केलेली आहे. पहिल्यांदा कैलास, नंतर ब्रह्मलोक आणि नंतर वैकुंठ. 1 वर्ष झालेलं आहे. हा उपवास सोडणारा अंबरीश 1 वर्षभर आचमन घेऊन बसलेला आहे. आणि आल्यावर प्रश्न काय विचारतो? गुरुदेव चला जेवा, तुम्ही उपाशी आहात ना? हा स्वतःही उपाशी आहे. काय हाईट ऑफ कॅरेक्टर म्हणतो ना, एका व्यक्तिमत्वाची उंची केवढी आहे. आणि मग शाप जर दिलं, कुठलाही शाप ट्रान्सफरेबल नाही आहे, लक्षात ठेवा, एक्सेप्ट दिस वन. भक्ताला दिलेला शाप आहे. नंतर आपण बघणार आहोत ना शाप. तो म्हणतो मी घेतो, कारण तुम्ही माझं कर्तव्य जय विजय कथा बघणार आहोत. त्यावेळेला शाप दुसऱ्याला नाही, त्याला दिलाय, त्याला भोगावाच लागतो. उशाप माग. प्रत्येक ठिकाणी उशाप मागितलेले. इथे उशाप नाही, मी घेणारच ते जन्म. परीक्षितांनी प्रश्न विचारलेला आहे की देवाला असे नीच योनी जन्म का घ्यावे लागले? त्याला आपण अवतार म्हणतो. मत्स्य कूर्म वराह, नंतर अर्धा सिंह आणि अर्धा मानव नृसिंह. ही गोष्ट सांगितली. अंबरीश या भक्तासाठी देवाने हे नीच योनीत अवतार घेतले. मनाच्या श्लोकमध्ये दैवे भक्त वधीला हे दासबोधातलं आहे, पण मनाच्या श्लोकात अंबरीशाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यात हा उल्लेख आहे. अंबरीश हा भक्त, त्याचे शाप, त्याचे ते नीच योनीतले जन्म स्वतः भगवान विष्णूने घेतले. नुपेक्षे कदा दैव भक्ताभिमानी असे 10 श्लोक आहेत. नुपेक्षे कदा दैव दासाभिमानी असे 10 श्लोक आहेत. मनाच्या श्लोकात 10 श्लोक आणि 5 श्लोक तिथे रामदासांना पुन्हा पुन्हा सांगायचं, पुन्हा पुन्हा सांगायचं. जगी धन्य हा दास सर्वोत्तमाचा 10 श्लोक. प्रभाते मनी रामचिंतितचा 11 वेळा सांगितलेला आहे. मनाच्या श्लोकांचा असा अभ्यास करता येतो. आणि 5 सांगितले. सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती रामात करावी, वास रामात करावा. आणि दुसरी गोष्ट, जुने ठेवणे मीपणे आकळेना. तो संवाद साधा, तो विसंवाद आहे, तो अत्यंत नाशकारी आहे. तुटे संवाद, संवाद तोडू नका, संवाद सांभाळा. हे आज नाही का आवश्यक? हे 5 श्लोक सांगितलेत मनाच्या श्लोकात. हे श्लोक स्वतंत्र लिहून काढा ना. असा अभ्यास करूया आपण. एक अभ्यास केलेला आहे गमतीदार, की ते सांगतात प्रभाते मनी आपण म्हणतो ना रामचिंतेचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हे ची म्हणजे डेफिनेटली तूच विचारे मना, तूच शोधून पाहे जगी सर्वसुखी असा कोण आहे? हा च कार आहे ना, तो संत वापरतात, ज्याला गीतेत ही म्हणतात. मीच करून दाखवतात. असे किती आहेत मोजावर? च, मीच केलं पाहिजे, तूच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे. आणि हे जर केलं नाहीस ना तर छिथू होईल, सगळीकडे धिक्कार केला जाईल, निषेध होईल तुझा. त्याच्यासाठी ची ची असे शब्द. विकारे घडे हो जनी सर्व ची ची. ची करा नाहीतर ची ची होईल. असे 2 श्लोक आहेत. शोधून काढा, करूया अभ्यास. आणि मग कळेल की भागवत वगैरे ग्रंथाचा त्या काळात जी भाषा असते त्याच्यातलं सोपं संक्षिप्त अशी स्वरूप निरनिराळे ग्रंथ झाले. पुढे बघूया आपण. म्हणून अंबरीशाची कथा आहे. हे 3 अवतार घेतले. अवतारांच्या कथा आपण बघणारच आहोत. एक अंबरीशाची लक्षात ठेवा, मत्स्यकूर्म वराह आणि नृसिंह म्हणलात तर अर्धा सिंह. हे अवतार आपल्या भक्ताला दिलेला शाप म्हणून घ्यावे लागलेले. इतके शरण आले. दुर्वासाने सांगितलं की अरे हे सुदर्शन चक्र घे मागे, तरीसुद्धा शाप नाही परत घेता आले. एकदा सोडलं अस्त्र की ते परत घेण्याची एक कला असते. त्याला अस्त्राचा प्रयोग आणि अस्त्राचा उपसंहार म्हणतात. काल आपण बघितलं की अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडता येत होतं, परत घेता येत नव्हतं, पण रिडिरेक्ट त्याची दिशा बदलता येत होती. शब्द हे अस्त्र आहे.
जे आपण दिवसातून हजारो वेळा वापरतो, परत घेता येत नाही. सॉरी वगैरे म्हणला तरी म्हणतात, परशुरामाच्या अवतारात आपण हे वाक्य पुन्हा करणार आहोत की जखम बरी झाली पण व्रण राहिला, खूण राहिली. इथे असो, ही जखम तुम्हाला केव्हा झाली होती? अरे लहानपणी झाली होती. खूण राहते. आता परशुराम जमदग्नींना काय सांगतात ते नंतर ऐकूया. हे जीवन आहे हो, हे जीवनातले क्षण आहेत, जीवनातले प्रसंग आहेत, जीवनातले अनुभव आहेत. म्हणून आता ह्या प्रसंगानंतर अंबरीश, त्याच्यानंतर सगरची एक कथा आहे. हे सूर्यवंशातले काही राजे आहेत. सगर, गर म्हणजे विष, सगर म्हणजे विष घेऊन जन्माला. काय असेल त्याच्यावर विषाचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. एक राजा आहे, त्याला अनेक राण्या आहेत, त्याला संतती नाही आहे. एका राणीला मुलगा होतो. आता तो मुलगा झाल्यावर आपल्याला मुलगा होतो नाही, होण्यापूर्वीच तो गर्भात असताना विष दिलं जातं बाकीच्या राण्यांकडून. कारण हिला मुलगा झाला तर ही राजमाता होणार आहे, आपल्याला कोणी विचारणार नाही, आपल्याला दासी व्हावं लागेल, तो मारून टाकूया. हिच्या गर्भाचा दाह व्हायला लागला. काल आपण उत्तरेच्या गर्भाचा दाह ब्रह्मास्त्राने, आणि ती काय मागते आज पुन्हा ऐकूया. ती सांगते की ब्रह्मास्त्राचा मान राख, रिस्पेक्ट द माइट ऑफ ब्रह्मास्त्र. ते असं म्हणत नाही न्यूट्रलाइज कर, सुदर्शन चक्रांनी ब्रह्मास्त्र नष्ट करणं कृष्णाला अवघड होतं. पण अभिमन्यू किती तरुण, त्याच्यापेक्षा तरुण त्याची पत्नी उत्तरा, तिला नमस्कार करून भागवतात प्रवेश करा म्हणून सांगितलेलं. काय तिचं ज्ञान आहे. ब्रह्मास्त्रामुळे दाह होत आहे कळल्यानंतर ब्रह्मास्त्राचा मान राख, ब्रह्मास्त्र येऊन पडू दे माझ्या गर्भाशयावर. गर्भाशयाच्या दाहामुळे इन्फ्लेमेशन, दाह, बर्निंग, त्याच्यामुळे जे कष्ट होत आहे सहन करण्याची शक्ती दे. ती प्रारब्धाचे भोग जा, माझे दुःख दूर कर, बिलकुल म्हणत नाही आहे. एका अर्थाने ती मुलगी आहे म्हणायला हरकत नाही. शक्ती दे, मी सहन करायला तयार आहे. आणि तिसरं, माझी इच्छा आहे रे एकच, कारण द्रौपदीची 5ही मुलं मारली गेलेली आहेत. कालच, आज हा मारतोय म्हणजे पांडवांचा वंश खुंटला, कौरवांचा तर संपलाच. म्हणजे कशासाठी हे सगळं? माझी इच्छा म्हणून बिलकुल माझी शब्द वापरत नाही. हे कृष्णा, तुझी इच्छा असेल तर हा गर्भ वाचव, हा अंकुर आहे पांडवांच्या वंशाचा. तुझी इच्छा असेल तर वाचव, नाही तर मरू दे. माझ्या गर्भाशयाचा दाह होऊ दे, सहन करण्याची शक्ती दे, आणि ब्रह्मास्त्राचा मान राख हे शिकलं पाहिजे. देवाकडे हे नको, दुःख दूर कर, हे दे, काय इंटरफिअर करतात. देव ऐकतच नाही. देव म्हणतो मला माझं प्रारब्ध चुकलं नाही तर मी तुमचं काय चुकवणार आहे. तुम्ही सहन करण्याची शक्ती मागा. महाराज आणखीन पुढे जातात, सहन कशाला करता, वाय टॉलरेट, सेलिब्रेट. अरे प्रत्येक दुःख सेलिब्रेट करता येतं. आनंद सिनेमाचं अनेकदा उदाहरण दिलेलं आहे, फक्त एकच प्रसंग त्यातला सांगतो, वाढवत नाही. त्याला रोग होतो त्यावेळेला तो म्हणतो कॅन्सर झालं आहे, तुला शक्यच नाही म्हणतो. त्यावेळेला तो म्हणतो मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहेस? नाही नाही, इतका लहान रोग मला होणंच शक्य नाही. याच्यापेक्षा टायफॉईड मोठा वाटतो, इन्फ्लुएन्झा, कॅन्सर हा काही रोग आहे. डॉक्टर तुझ्या शब्दात सांग. मग तो सांगतो लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटेस्टाईन, ये होईना बात, किंग साईज रोग झाला पाहिजे. हे सेलिब्रेशन आहे, तो साजरा करतोय. आणि नंतर किती महिने जगेन? 3 महिने. शक्यच नाही. 2.5 महिन्यात मरून दाखवतो की नाही ते बघ. कारण अशाच डॉक्टरनी डेट दिली होती माझ्या डिलिव्हरीची. त्याच्या आधी 15 दिवस मी जन्मलो, मरताना आधी 15 दिवस मी मरेन. पण लक्षात ठेव, मी ज्या वेळेला रडलो जन्मल्यानंतर त्यावेळेला बाकीचे सगळे हसले. आता ज्या वेळेला मी मरेन तुम्ही सगळे रडत असाल, मी हसत असेल. बघा, आणि त्याप्रमाणे घडतं. कॅन्सरचा पेशंट असं जगतो. आता म्हणून तुम्हाला वेळ नाही आहे, शेवटचे 15 दिवस मी बेडमध्ये काढणार आहे ना, 2.5 महिने बघ मी कसं जगून दाखवतो. मी स्वतः आनंद बनतो आणि इतरांच्या जीवनात आनंद पसरवतो. आज कॅन्सर घेऊन विचार करा ना, आपल्या आजूबाजूला उदाहरणं आहेत की ज्यांनी कॅन्सर पचवलं आहे आणि आता कॅन्सर मला झाला होता म्हणून तो कुरवाळत बसण्याऐवजी काहीतरी चांगलं कार्य करत आहेत. आपल्या समोर बसलेले आहेत. आत्ता ज्यांनी पूजा केली ते 21, 22, 23 नंतर अनाऊन्समेंट करतील, संध्या पाठक म्हणून येणार आहेत आणि त्या कुठला तरी विषय मांडतील. आपण मुद्दामून येऊया इकडे. मला जमणार नाही कारण 21, 22 तारखा ठरलेल्या आहेत पुढच्या, पण बाकीच्यानी यायला हरकत नाही. एक तरुण मुलगी आहे, ती भागवत सांगते, रामायण सांगते, दासबोध सांगते. कौतुक करायला म्हणून यायला पाहिजे. आज सकाळीसुद्धा प्रवचन ज्यांनी केलं त्या प्रज्वलिताचं आपण कौतुक केलं की करत राहतो. कीर्तनापेक्षा प्रवचनात तू जास्त प्रगल्भ दिसतेस, उच्चार स्पष्ट आहेत, पाठांतर आहे चांगली. आता नुकती ती कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, पुढे प्रगती झाली पाहिजे.
आपण सद्गुरूंच्या साक्षीनं अशा लोकांना सद्गुरूंचे आशीर्वाद पोचवले पाहिजेत. आपण काय आहोत, आपण कुरिअर्स आहोत ना, फक्त सद्गुरूंनी आशीर्वाद दिले, आपण त्यांच्यापर्यंत पोचवले, एवढंही करू शकत नाही आपण. सेलिब्रेट नॉट टॉलरेट. सहन करू नका, साजरं करा, हे सांगितलं नाही. ते पुढे जाऊया आपण. तर सगर ती इकडे तिकडे धावायला लागली. म्हणजे उत्तराची का आठवण करून दिली, ती किती शांत आहे, तिने जीवन कसं आनंदात स्वीकारलेलं आहे. इकडे ही राणी इकडे धावते तिकडे धावते, काय आग होते माझी, कारण विष घातलेलं आहे. आत्महत्या करायला जाते, वाटेत आश्रम दिसतो, इथे साधू असेल त्याला दर्शन घ्यावं, मग नदीत उडी टाकावी. कंकण, साधू ध्यानावस्थेत आहे, ही कंकण वाजवून सौभाग्यवती हे करते की आशीर्वाद द्यावा. त्यावेळेला ते म्हणतात पुत्रवती भव. ती रडायला लागते, माझा पुत्र विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला आहे, मी आत्महत्या करायला निघाले, पुत्रवती भव का. ते म्हणाले मी कुठे आशीर्वाद दिला होता. असे 10 प्रसंग आपल्याला माहीत आहे. मी कुठे आशीर्वाद दिला होता, मी ज्याच्या ध्यानात होतो त्या शक्तीनं किंवा त्या देव देवी देवतांनी आशीर्वाद दिलेला आहे. त्यांची जबाबदारी तो खरं करायला. विष दिले ना, ते विष एकत्र होईल, सगळीकडे पसरणार नाही, आणि ते विष पोटात घेऊन हे पोर जन्मेल, त्याच्यावर कोणत्याही विषाचा परिणाम होणार नाही. म्हणून सगर हा राजा झाला. त्याला म्हणे 60,000 पुत्र होते, उन्मत्त झाले होते. हल्ली आपण एक शब्द बनवलेला आहे, बडे बाप की बिगडी हुई औलाद. हे आत्ता नाही येऊ, पुराण काळापासून हे चालू आहे. उन्मत्त झाले. अश्वमेध यज्ञ, अश्व सोडलेला आहे. इंद्र घाबरला, कारण ह्यांनी अश्वमेध हा राजा आधी इतक्या परीक्षेतासारखा गेलेला आहे ना, मरता मरता वाचलेला आहे. अत्यंत सत्प्रवृत्त राजा आहे, सदाचरणी राजा आहे, आणि त्याचे हे पुत्र अश्वमेध पूर्ण झाला आणि त्यांनी माझं राज्य मागितलं तर मला राज्यावरून खाली यावं लागेल. इंद्र म्हणतो काय करू. अशा वेळेला जातात बृहस्पतीकडे. बृहस्पती हा देवांचा गुरु आहे, आणि त्याची शिकवण्याची जी पद्धत आहे इथल्या पालकांनी म्हणजे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे. तो थिअरी सांगतो, प्रॅक्टिस तुला केलं पाहिजे. किती उदाहरण आहे तो. बृहस्पती म्हणतो घोडा अशा ठिकाणी लपवून ठेव की एकतर तो सापडणार नाही, आणि सापडला तर तो काढताना काहीतरी महाविनाशकारी घटना घडेल. म्हणजे कुठे लपवून ठेवू. डोळे मिटले बृहस्पतीने, सगळं मीच सांगू. आपण निबंध लिहून देतो आपल्या मुलांना, गणित सोडवून देतो, आपल्याला वेळच नाही आहे. ही चांगली पद्धत आहे. मी तुला सांगितलं ना, ठिकाण सांगितलं आणि तो महाविनाशकारी प्रसंग, तो निवड ठिकाण. हे विचार करतात. आणि कपिल मुनी कपिलाश्रमात, गंगा सागर पुढे झालेला आहे. ते आपल्याला गंगावतरण बघावं लागेल भगीरथाच्या वेळेला, पण गंमत बघा. त्यावेळेला हा येतो कपिल मुनी, जे मुनी कितीतरी वर्ष तपश्चर्या करत असतात, त्यांनी डोळे उघडले, काहीतरी व्यत्यय आला म्हणून, तर राख होते समोरच्यांची, आणि हे तर उन्मत्त झालेले आहेत. इकडे गुहेत येतात, गुहेत कपिल मुनी बसलेले आहेत किती वर्ष कुणास ठाऊक. त्यांच्या मागे आणि घोडा नेऊन बांधलेला आहे इंद्राने अदृश्यपणे जाऊन. आता हे येतात, ह्या ऋषीने लपवलं आहे नाही का, काढतात, ऋषींसमोर नाच करतात, हे डोळे उघडतात, डोळ्यांचा फोकस 60,000 गोबर म्हणतो ना, राखेचे ढीग तयार होतात, सगळे जळून जातात. आता ह्यानं पुढे गती काय हो. सगर म्हणतो माझ्या मुलांना पुढे गती नाही. आता गती सद्गती तो येणार आहे ना, 15वडा सुरू होईल. आपलं संपलं पौर्णिमेला की दुसऱ्या दिवसापासून श्राद्ध पक्ष. श्राद्ध काय, मुलांना पुढची गती काय, राख जळलेले, त्यांचा पुढचा कुठला विधी करू, अस्थि वगैरे काही उरलेलं नाही आहे. त्यावेळेला पहिल्यांदा अंशुमान म्हणतो मी काय करायला पाहिजे. सगळे ऋषी सांगतात गंगा स्वर्गात गेलेली आहे, तिला खाली आण. म्हणून स्वर्गंगा शिवगंगा झाली, आणि शिवगंगा शिवाच्या माथ्यावरून हिमगंगा झाली, आणि नंतर हरिद्वारपासून जनगंगा झाली. हे सगळं गंगावतरण आहे ना, हा भागवतात आणि महाभारतात मोठा सुंदर प्रसंग आहे. म्हणून पहिली पिढी अंशुमान, त्यांनी केला प्रयत्न, पण शंकर प्रसन्न झाला नाही. कारण गंगेची एकच मागणी आहे, विष्णूंनी परवानगी दिलेली आहे. सगर नाही म्हटलं तरी हे सगळे सूर्यवंशातले लोक आहेत, भक्त आहेत. त्यांच्या मुलांचा उद्धार होत असेल तर मी गंगा जी माझ्या पायापासून वाहते सोडायला तयार आहे. पण ते धारण करायला गंगा म्हणते मी जर वरून पडले तर पृथ्वी भेदून परत अंतरिक्षात निघून जाईल, अशी एक शक्ती तयार केली. त्या शक्तीला आपण शिवशक्ती म्हणतो. शिव उभा राहतो, पाय फाकून असं आडवं धनुष्य धरून, जटा वगैरे पसरून. रविवर्मा, राजा रविवर्मा म्हणतो, त्यांनी सुंदर चित्र काढलेले आहेत. तेव्हाही जी वर्णन केलेली आहेत ना ती प्रत्यक्ष झाली. आणि गंगावरून पडते, शंकर घेतात आणि जटा बांधून टाकतात.
पण ती बांधलेली आहे. आता इथे पुढे सुंदर कथा आहेत, सांगायला वेळ नाही आपल्याला, पण ती सोडली पाहिजे ना खाली. ती खाली आली शंकराच्या जटातून, वरून आली आणि शंकराच्या जटात शंकरांनी धरून ठेवली. अंशुमाननी शंकराची पूजा केली, प्रार्थना केली, साधना केली. त्याच्यासमोर शंकर नाही प्रसन्न झाला. भगीरथ पुढची पिढी आहे, भगीरथाने मात्र केली. ती शंकर म्हणाला, मी एक इतकं चांगलं कार्य आहे, तू तिला मार्ग दाखव, मी तिचा एक प्रवाह माझ्या जटेतून, माझ्या बांधलेला आहे ना तो मुकुट, जटा मुकुट, त्यातून सोडतो. भगीरथाच्या मागे हा प्रवाह आला म्हणून त्याला भागीरथी म्हणायला लागले. मग जन्नू, ती वाटेत ऋषी बसलेले आहेत, ऋषींना वाहून न्यायला लागली. जन्नू काय ऋषींचं सामर्थ्य आहे. अगस्त्यनी समुद्र प्रशन केला, त्यांनी गंगेचा प्रवाह आ करून गिळून टाकला. त्यावेळेला भगीरथ परत म्हणतो की अहो काय, कशासाठी नेतोय मी आणि तुम्ही गिळून टाकलात. ते म्हणाले, आम्हाला वाहून का नेत होते, आम्ही तपश्चर्या करतो, तिला दिसत नव्हतं, तिला प्रवाह बदलता येत नव्हता. ठीक आहे, आता मी तोंडातून घेतलेली गंगा कानातून सोडतो, म्हणून जन्नू ऋषींच्या कानातून आलेले म्हणून तिला जान्हवी नावं पडली. गंगा किती सुंदर आहे, गंगा गंगा, गमते जाते जाते, म्हणजे गोईंग गॉन, परत गोईंग गोईंग गंगा, हा संस्कृत शब्दाचा अर्थ आहे. आणि त्या गमन वरूनच गो हा इंग्लिशमधला शब्द आलेला आहे. विचार करूया आपण, गंगा थांबत नाही, सागराला मिळाली तरी ती गोमुखापासून किंवा आपण म्हणतो ना गावी निरनिराळे स्थान आहे, जमुनोत्री आहे, गंगोत्री आहे, तिथून वाहत राहते. ती मिळाली तरी वाहत राहणं, याला गंगा म्हणतात. मिळालं आता थांबायचं नाही. पुढे आली, सगळ्या 60,000 याच्यावरून फिरली, सगळ्यांचे दिव्य देह धारण झाले, सगळ्यांचा उद्धार झाला. गंगा म्हणते मी थांबणार नाही आहे, माझा प्रवाह काय करू. तर तिथे ह्रद होता, हृद नाही ह्रद, अर्धा र आणि त्याला ह, ह्रद हे विष्णू सहस्रनामातलं एक नाव आहे. मोठा खड्डा आहे, ओत तुझं पाणी, आणि गंगा वाहत होती, पाणी टाकायला लागले टाकायला लागले टाकायला लागले, सागर निर्माण झाला. सागर का, सगराच्या पुत्रांचा उद्धार करणारी गंगा. आपलं सर्वस्व इथे तिने अर्पण केलेलं आहे, त्या सगरावरून सागर, म्हणून सागर त्याचा रामाच्या पूर्वजाशी संबंध आहे, याचा सेतुबंधनाच्या वेळेला उल्लेख येतो. जाऊ दे, आपण ते नको करायला, पुढे जाऊया. या सगर झाला, भगीरथ झाला. रघु एक राजा आहे. हा जो राजा आहे भागवतात, या राजाना त्यांचे चमत्कार नाही, पराक्रम, आणि इतकं करून ते भक्त होते. हो, भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे. हा पराक्रमी राजा आहे. दर 3 वर्षांनी विश्वजित यज्ञ करायचा. विश्वजित यज्ञात सर्वस्वाचं दान करायचं असतं. आपला महाल दान करायचा, सगळे अलंकार दान करायचे, राजवस्त्र, वल्कल घालून एका झोपडीत राहायचं, पत्रावळीवर जेवायचं आणि गाडग्यातून मातीच्या भांड्यातून पाणी प्यायचं. असा हा राजा. पण त्याचं सैन्य आहे, सामर्थ्य आहे. परत वैभव मिळवायचं 3 वर्षांनी विश्वजित यज्ञ. म्हणून जो सूर्यवंश आहे त्याला रघुवंश म्हणायला लागले. आपण रघुनाथ म्हणतो, कल्पना करा, आपण रघुकुल शिरोमणी म्हणतो रामाला. गेलं, त्यांनी इतकं कार्य केलं की तेच झालं. आता पुरूपासून सुरू झालेला कुरु नावाच्या राजाने इतकं त्या क्षेत्रात धार्मिक कृत्य यज्ञ केले की त्याला कुरुक्षेत्र आणि त्याला कुरुवंश, त्याचे कौरव झाले. मुळात तो पुरुरवापासून सुरू झालेला आहे, पौरव व्हायला पाहिजे होते. पण एक राजा एवढा पराक्रमी बनतो. हा राजा एकदा असा विश्वजित यज्ञ करून सगळं टाकून झोपडीत राहिलेला आहे, आणि तिकडे एक घटानक घडतं. एका आश्रमात शिक्षण झालेलं आहे आणि गुरुदक्षिणा आली. कौत्स नावाचा शिष्य आहे, वरतंतू नावाचे ऋषी आहेत. त्यांना काय, हा गरीब आहे माहीत आहे, तू काही दे रे. गुरुदक्षिणेचा मंत्रच आहे की तू समित पाणी, पाणी म्हणजे हात आणि समित म्हणजे समिधा, साधी एक गवताची वाळलेली काडी घेऊन जरी आलास, अश्रूनी ओली कर. ती म्हणतात ना आर्द्र, अशी दिली पाहिजे, ती पूर्णपणे ओली करून. तो म्हणतो नाही, मी गरीब आहे म्हणून मला सांगता का, काय पाहिजे ते मागा. मग चिडतात, 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. तो म्हणतो माझ्याकडे नाही, पण मी आणून देईन. हा सगळीकडे जातो. सगळेजण म्हणतात 14 कोटी नाही आहे, पण रघुराजा तुम्हाला देईल. रघुराजा असे वल्कल घालून बसलेला. हा वरतंतूचा शिष्य कौत्स म्हणतो की मी निराश झालो. ते म्हणाले का, माझं सामर्थ्य आहे की, मी सामर्थ्य दान केलेलं नाही आहे, माझ्या चारित्र्याचं दान केलेलं नाही आहे, माझ्या व्यक्तिमत्वाचा लिलाव केलेला नाही आहे, काय पाहिजे ते सांग. 14 कोटी सुवर्ण मुद्रा. सेनापतीला तो सैन्य तयार करा, कुबेरावर हल्ला करूया. कुबेर म्हणजे देवांचा कोषाध्यक्ष, त्याच्याकडे 14 कोटी काय कितीतरी असतील. बातमी जाते कुबेराकडे,
की काय यायला लागलेला आहे रघुराजा पराक्रमी. मग कुबेर म्हणतो युद्ध करू नकोस, तुला पाहिजे तेवढा घे वेचून. पाऊस पडतो आणि सोन्याची नाणी वरून पडली ना तर घराला सुद्धा बुराक पडेल म्हणून बाहेर करतो. तिथे शमीची झाडं असतात, दसऱ्याची म्हणून आपण ही कथा सांगतो. तो म्हणतो पाहिजे तितक्या घ्या, हा म्हणतो मी हात लावणार नाही. आणि कौच बरोबर 14 कोटी मोजून घेतो. किती बैलगाड्या भरल्या असतील. रात्री झोपेत जरा हिशेब करा. महाराजांचा एक फार मस्त प्रसंग आहे. एक गांजेकस साईबाबांकडे जातो आणि म्हणतो मला 5 कोटी रुपये पाहिजे. 5 कोटी रुपये. साईबाबा म्हणतात माझी वस्त्र बघितलीस, माझ्याकडे 5 रुपये नाहीत, तुला 5 कोटी काय देऊ, पण तू माझा भक्त आहेस, तू गोंदवल्याला जा, तिथे महाराज आहेत, महाराज ते तुला 5 कोटी रुपये देतील. हा गोंदवलेला येतो, बघितलं तर लंगोटी घातलेले महाराज. तू म्हणाल तुला 5 कोटी आहेत की माझ्याकडे, पण एक लक्षात ठेवते, जमवायला मोजायला वेळ लागेल, 3 महिने जातात. हा म्हणतो तुम्ही मला फसवत आहे. हा गांजेकस आहे. तिथलं वातावरण, तिथलं रामनाम, महाराजांचा संघ, कधी कधी त्याचा सहभाग, असं करत करत तो बदलायला लागतो. तो पूर्णपणे त्याचा हट्ट जात नाही. एक दिवस महाराज म्हणतात आता याच्यात बरीच सुधारणा झालेली आहे, त्याच्यावर चांगले रामनामाच्या भक्तीचे संस्कार घडलेले आहेत. अशा वेळेला ते म्हणतात की 5 कोटी बांधून पिशव्या तयार आहेत, पण बैलगाडीतून तुला शिर्डीला घेऊन जायला पाहिजे ना, तिथून आलायस तू, ते तुझं गाव आहे. म्हणाले निदान 10 बैलगाड्या लागतील. याच्याकडे एक पैसा नाही आहे, त्यातून हा गांजाचं व्यसन असलेला कोण विश्वास ठेवणार आहे. बैलगाडीवाले म्हणाले आत्ता पैसे दे. महाराज किती हुशार आहेत बघा. तो म्हणतो माझ्याकडे 5 कोटी आहेत, शिर्डीला गेल्यानंतर देतो. रिक्षाचं भाडं जसं नंतर देतात ना, तसं नंतर तो म्हणतो नंतर नाही, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, आत्ता इथे भाडं दे. त्याच्याकडे भाडं द्यायला पैसे नाही. महाराजांच्याकडे येतो, मला एकही बैलगाडी मिळत नाही, मग 5 कोटी कसे देऊ तुला. जे हवेतच आहे सगळं, याला बुद्धिमत्ता म्हणतात. इंग्लंडचा एक पंतप्रधान आहे ग्लॅडस्टन, मला वाटतं याचं नाव, एक प्रियकर प्रेयसी, तुला काय पाहिजे ते देतो. त्यावेळेला ती सांगते पंतप्रधानांच्या सर नावाची पदवी, आपल्याकडे जसे भारत असतात ना निरनिराळे भूषण आहेत, पद्मभूषण पद्मविभूषण, ती पदवी घेऊन ये सर. जातो म्हणाला. आल्यानंतर नमस्कार करून सांगतो प्राईम मिनिस्टर सर, माय प्रेस्टेज इज ॲट स्टेक. मी जर ती सर पदवी नेली नाही तर माझं लग्न होणार नाही आहे. हुशार. तो म्हणाला की तिला जाऊन सांग, मी गेल्या गेल्या ते म्हणाले अरे मी तुलाच बोलवणं पाठवणार होतं, सर पदवी, त्याला नाईटहूड म्हणतात, तुला मी द्यायचं ठरवलं होतं, बरं झालं तू आलास. त्यावेळेला मीच म्हणलं मला सर नको, जाऊन तिला सांग, ती येऊ दे मला. ती त्याला विचारायला आली. तो म्हणाला असंच झालं, मी त्याला सर पदवी देणार होतो, तो नको म्हणाला. मग ती म्हणते खरंच केवढा मोठा आहे, सर पदवी घेण्यापेक्षा ती नाकारण्यात तो मोठा झालेला आहे. प्रत्यक्षात काही घेतलं गेलेलं नाही. याला डिप्लोमसी म्हणतात किंवा स्टेट्समनशिप. ही मुत्सद्देगिरी आहे. असं पाहिजे, निराश नाही केलं, पण माझंही नाही सोडलं. कृष्ण तसा आहे, नंतर बघूया, उद्या परवा कृष्ण विषय आहे, ठीक आहे. तर हा जो रघु आहे हा झाला. आपण म्हणतो उरलेल्या ज्या तुम्ही लुटून न्या. पूर्वी सोनं लुटत होते सोन्याच्या, आपण आता सोन्याची पानं वगैरे लुटतो. खरं म्हणजे लुटणं म्हणजे देणं आहे हो. संक्रांतीला सुद्धा तुम्ही ज्या वस्तू देतात त्याला लुटायचं असतं. आता लुटण्याची दिशा बदललेली आहे. जशी स्वाहाची दिशा बदललेली आहे, स्वाहा असं नाही, स्वाहा, स्वाहाकार चालू आहे आपल्या देशात, फक्त दिशा बदललेली आहे. इदं न मम नाही, इदं मम, हे माझंच आहे. स्वाहा, हे स्वाहा, ते स्वाहा, चालू आहे स्वाहाकार. कोणी सांगितलं नाही. विचार करा. आता पुढे अवतार कथांकडे येऊया. मध्ये आणखीन काही भक्त असतील तर विचार करू आपण. खूप विषय मोठा. अवतार शब्द कशावरून आला? अवतृ, वरून खाली येणं. आणि उद्धार कसा? उद्ध्रू, खालून वर नेणं. अवतार वरून खाली येतो आपल्या भक्तांना खालून वर नेण्यासाठी. हा अर्थ आहे. गीतेत अगदी जरी सांगितलं असेल उद्धारेद आत्मनात्मानम, तुझा उद्धार तूच करायचास, तरी हे 6व्या अध्यायात आहे, 12व्या अध्यायात म्हणतो जे सतत माझ्याशी जोडलेले असतात त्यांचा उद्धार मी करतो, पण त्यांना उद्धार नकोच असतो. 3 चित्र फक्त सांगतो, ही फार महत्त्वाची आहेत समजायला. भागवतात ही 3 चित्र नाहीत, पण भगवद्गीतेत आहेत. एक आहे, एक पंडित निघालेला आहे नावेतून दुसऱ्या देशात वादविवाद घालायला, त्याच्याकडे त्याचे सगळे ग्रंथ आहेत. एक अत्यंत श्रीमंत व्यापारी आहे, परदेशात निघालेला आहे नवीन व्यवसाय सुरू करायला, त्याच्याकडे सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या आहेत. आणि तिसरे नवीन लग्न झालेले मधुचंद्रासाठी परदेशात निघालेले सगळेजण प्रवास करत आहेत जहाजातून. ते जहाज दगडावर आपटलेलं आहे आणि अशा वेळेला
तो कप्तान सांगतो की तुम्ही स्वतःला वाचवा, आम्ही काही करू शकत नाही. आणि त्यावेळेला हे तिघजण पाण्यात पडतात. हे एका अर्थी भक्त आहेत. तो भगवंताचं अस्तित्व सिद्ध करायला गेलेला योगी आहे. हे मधुचंद्र झाल्यानंतर आपण परमेश्वराची पूजा नामस्मरण सुरू करायचं हा त्यांचा संकल्प आहे. आणि तो श्रीमंत व्यापारी तिकडे चांगला व्यवसाय झाला तर मी चांगलं मंदिर बांधणार आहे. त्या तिघांचे संकल्प परमेश्वराचे आहेत. हे त्या कळतं विष्णू भगवानांना. ते नाव घेऊन येतात. जसं कैवर्तक केशव हा ना, हे नावाडी आहे. येतात आणि सांगतात तुम्ही या पंडितजी. ते डोक्यावरच्या ग्रंथामुळे हा बुडायला लागलेला आहे. ग्रंथांचं वजन प्रचंड असतं. ग्रंथ फेकून द्या की. जीव जर वाचला तर पुन्हा ग्रंथ मिळवा. नाही, जर मी खरंच वाचलो आणि परदेशात जर वादविवाद घालायला हे ग्रंथच मला वाचवणार आहेत, अरे ग्रंथच त्याला मारणार आहेत. ज्ञानाचा अहंकार तो बुडतो, येत नाही परमेश्वराच्या नावे. दुसरे ते जिवंतपणे आपण एकमेकाचे झालो नाही, नुकतंच लग्न झालेलं आहे, मरताना तरी ऐकूया अमर प्रेम. एकमेकाला मिठी मारतात, हात मारत नाहीत. कसे येणार आहेत प्रभूच्या नौकेत? सो कॉल्ड शारीर प्रेम, फिजिकल लव्ह. मरतात दोघंजण. आता तिसरा व्यापारीला सांगतो ते सोन्याच्या फेकून दे. जीव वाचला ना, शिर सलामत तो पगडी 50 म्हणतात. अरे वाचव. नाही म्हणला, जर मी चुकून वाचलो तर दुसरीकडे व्यवसाय सुरू करायला मला हे नाणी सोन्याची उपयोगी पडणार आहे. मर. मी नाव घेऊन गेलेलो होतो, पण प्रत्येकजण आपलं काही सोडायलाच तयार नाही. आणि जे त्याला बुडायला कारण आहे ते टाकून दे म्हणून मी सांगतोय, तर ते धरून बसलेलं आहे. मी त्यांना कसं वाचवणार आहे? पण अहम तेषाम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करेन. आणि 18व्या अध्यायात तर आणखीन सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. अवर खाली यायचं, वरून खाली, आणि उद्धार खालून वर न्यायचं. अवतार किती प्रकारचे आहेत? अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. पहिला आहे, हे पहिल्यांदा बघायला पाहिजे, प्रवेश अवतार. फक्त प्रवेश करायचा, काम झालं की अदृश्य अंतर्धान पावायचं. काही आवेश अवतार आहेत. तो आवेश असल्याशिवाय शत्रूचा नाश करता येत नाही. 3 दिवस 3 रात्री राम प्रायोपवेशन करतोय. त्यांनी तिथे लिंग स्थापन केलेलं आहे, रामेश्वरचं ज्योतिर्लिंग. ओम नमः शिवाय म्हणत बसलेला आहे. रावणाला कसा मारणार आहेस तू? रावण सुद्धा शिवभक्त आहे. रावणाला मारायचं असेल तर तुला त्वेष आला पाहिजे, आवेश आला पाहिजे. असं शांतपणे ओम नमः शिवाय रावण मरणार नाही आहे. त्याला सुद्धा शिवाचं कवच आहे. काय करणार आहेस तू? मग 3 दिवसानंतर आल्यानंतर तो सांगतो, हे सागरा, आत्ता सगर सांगितलं ना, तो रामाचा पूर्वज आहे. माझ्या एका पूर्वजामुळे तू निर्माण झालेला आहेस. गंगेने आपलं सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे. आणि आम्हाला साधा मार्ग देत नाहीस. म्हणून हल्ली आपण जे चित्र बघतो, रामाने पाऊल पुढे टाकलेलं आहे, धनुष्य हातात आहे, बाण हातात आहे, आग्नेयास्त्र मारून मी तुला आटवून टाकतो, आमची वानरं पलीकडे जाते. त्यावेळेला सागर हात जोडून येतो, रामा मी तुझा पूर्वज आहे. तुझ्या पूर्वजाच्या सगरामुळे माझा जन्म झालेला आहे, याची मला जाणीव आहे. तुला राग आला पाहिजे म्हणून मी 3 दिवस आणि 3 रात्री तुझ्याकडे आलो नाही. हा राग कायम ठेव, हा आवेश कायम ठेव. आवेश अवतार तरच तो मारला जाणार. प्रवेश अवतार, आवेश अवतार. काही अंशावतार, काही पूर्ण अवतार. अंशावतार म्हणजे 16 कला म्हणजे पूर्ण. कारण पौर्णिमा म्हणजे 16 कला आहेत. अमावस्या पहिली आणि नंतरच्या 15. 16 कला म्हणून पूर्वी 16 आणि 1 रुपया वगैरे होता ना. 16 का तर 16 कला म्हणजे पूर्ण विकास, पौर्णिमा. तर तसं त्यांनी सांगितलं 16 कलांचा अवतार कोण आहे? कृष्ण, पूर्ण अवतार. राम हा 12 कलांचा अवतार. हे कोण ठरवणार? रामाचे भक्त ठरवणार माझा देव किती अंशाचा आहे. तुम्ही तुलसीदासाचा प्रसंग बघा बरं. वृंदावनात गेलेले. वृंदावन म्हणजे कृष्ण कन्हैयाची राजधानी. राधे राधे त्यांनी केलं ना, अखंड चालू राधे राधे, त्याला वृंदावन म्हणायचं. तिथे तुलसीदास गेलेला आहे. तुलसीदास म्हणजे राम, सगळ्यात राम. कृष्णाच्या मूर्तीत सुद्धा राम, कृष्णाच्या बासरीत सुद्धा राम. हे सगळं तिथे ते येत आहेत म्हणल्यानंतर शेवटी रामभक्त आलाच ना आमच्या कृष्णाकडे. काय हो, एकामागून एक अवतार आहे. तुमचा राम, आमचा कृष्ण. आपल्याला रामकृष्णच समजले नाहीत, हे लक्षात घ्या. त्यांनी नेहमीच सांगितलेलं आहे की राम आणि शिव एकमेकाचे भक्त आहेत. शिव अखंड रामनाम घेतो, कारण त्यामुळे त्याचा हलाहलामुळे होणारा दाह थांबलेला आहे. गेल्या 15 दिवसात अजूनही अनेक ठिकाणी शंकराची आरती आत्ता म्हणली जात असेल.
कारण अजून अनंत चतुर्दशी व्हायचे. देवी दैती सागर मंथन पी केले, त्या माझे अवचित हलहल जे उठले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. हे कशामुळे? त्याचा दाह व्हायला लागलाय आतून, बाहेरून औषधं तयार आहेत, आयुर्वेद आहे, सगळं आहे. आतल्या दाहाला काय औषध आहे? आतल्या दाहाला रामनाम औषध आहे. नारद सांगतात, परत नारद. आणि मग त्याप्रमाणे राम घेतो. बरं वाटल्यानंतर तो पार्वतीला म्हणतो, एवढं बरं वाटतंय, मी थांबू कशाला? अखंड राम नाम म्हणजे शिव. सगळ्यात चांगला वैष्णव कोण आहे? भागवत म्हणतं शिव आहे. आणि राम म्हणजे स्थापना शिवलिंगाची, ज्योतिर्लिंगाचे, रामेश्वर. सीता दुसरं लिंग परत आल्यानंतर तिथे स्थापन करते, वाळूचं लिंग आहे, ते शिवलिंगच आहे. हे विष्णूचे अवतार आहेत किंवा ही विष्णूची शक्ती आहे सीता, पण ते स्थापन करतात आणि ते शिवाचे भक्त आहेत. म्हणजे चांगला शैव कोण आहे? विष्णू. वैकुंठ चतुर्दशीची काय कथा आहे? विष्णू शंकराची पूजा करतो, शंकर विष्णूची पूजा करतो. त्या दिवशी विष्णू शंकराला निळी फुलं अर्पण करतो आणि शंकर विष्णूला पांढरी फुलं अर्पण करतो. शंकराला विष्णू तुळशी अर्पण करतो आणि इकडे शंकर त्याला बेलाचे पानं अर्पण करतो. दोघं एकमेकाचे भक्त आहेत आणि दोघांनी 1000 कमळं आणलेली आहेत. ह्यांनी नील कमल आणलेली आहेत शंकराला घालायला आणि ह्यांनी श्वेत कमल आणलेली आहेत विष्णूला घालायला. आणि मोजतात, हा ओम नमः शिवाय म्हणतोय, हा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय कोण म्हणतोय? विष्णू. ओम नमो भगवते वासुदेवाय कोण म्हणतोय? शंकर. आणि एक एक घालतात. 999 कमळं दोघांना. एक राहिलंय कमळ. आता उठलो तर पुन्हा 1000 कमळं अर्पण करावी लागतील. म्हणून तिथे पडलेलं एक शस्त्र असतं, ते घेऊन दोघं जण म्हणतात, नेत्र कमल. 1000व नेत्र कमल अर्पण करतो विष्णू. इकडे म्हणतो शिवासमोर, शिवलिंगासमोर. इकडे शिव विष्णूच्या शाळीग्रामासमोर म्हणतो. आणि दोघं जण काढायला लागतात. शाळीग्रामातून विष्णू प्रकट होतो आणि शिवलिंगातून शिव प्रकट होतो. शिव विष्णूला सुदर्शन चक्र देतो आणि विष्णू शंकराला त्रिशूल देतो आणि आपण उभे आडवे भांडत राहतो. अत्यंत दुर्दैव आहे देशाचा. हळूहळू सुधारायला लागलो आपण. सनातन हा जो सध्याचा कन्सेप्ट आहे, समजून मात्र घेतला पाहिजे. आणि समजायला अक्षरशः XYZ एवढे चॅनल्स हजर आहेत. सगळ्या भाषेत आता ते द्यायला लागलेले ज्ञान. आणि इंग्रजी भाषेत इतक्या सुंदर माहिती आपल्या मंदिरांचे देतात. आणि ही मंदिरं इतक्या हजारो वर्षापूर्वींचे. एका लामानी एक बॉक्स दिले, गुगलवर बघा तुम्ही. ओल्डेस्ट मूर्ती शिवाची, धातूची मूर्ती. ती पितळेची असली तर पितळ हा धातू नाही आहे, अलॉय आहे, ते मिश्र धातू आहे. त्यावेळेला ती कला असेल. आणि हल्ली कार्बन डेटिंग करतात. लामानी एक बॉक्स दिली आणि मी मेल्यानंतर उघड, काही महिन्यापूर्वीची गोष्ट. ते बॉक्स तो मेल्यानंतर तो डबा आहे पितळ, उघडल्यानंतर आज शंकराची मूर्ती पॉलिश केल्यासारखी. मग त्यांनी कार्बन डेटिंग परदेशात केलं. जवळजवळ 28 ते 36 हजार वर्षापूर्वीचे. तुम्ही काय काळ सांगणार आहात? कुठली सिव्हिलायझेशन आहे? ती सिव्हिलायझेशन दुसरी होती का? प्रत्येक युगात, त्रेतायुगात राम आहे. आता मनवंतर काल लिहायला सांगितली 70. हात दुखले त्या मुलीचे. इतके ते ऋषी लिहून लिहून प्रत्येक मनवंतराचे 70 निराळे. विचार करा. 70 म्हणजे 7 ऋषाचा माझा समज कालपर्यंत होता. प्रत्येक मनवंतर संवत्सर काळ बदल, मनवंतराचे 70 निराळे. आणि ऋषींची यादी समता संपत नाही, समता संपत नाही. 8 पानं लिहिल्यानंतर माझे हात दुखायला लागले. म्हणलं एवढे ऋषी नको आहेत मला 15 ऋषी फक्त पाहिजेत. कारण ऋषींचं श्राद्ध करायचं. कशात? या श्राद्ध पक्षात. हे लक्षात घ्या. लेखनाच्या ह्याच्यात एक एक लेख एकेका ऋषींवर अत्रीपासून सुरुवात करणार होत आपण. पहिल्यांदा ऋषी म्हणजे काय आहे, मुनी म्हणजे काय आहे. आणि परवा वाक्य म्हणलं ते सुरुवातीचं वाक्य आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याच्या आधी हा ऋषीप्रधान देश आहे. ऋषींना विसरलो, सत्यानाश झाला. कृषी मॉडर्नाइज कराल, पण ऋषी एन्शंट आहेत ना. आणि ते कायम पुरा आणि नव म्हणजे पुराण. जितके प्राचीन आहेत तितके नवीन आहेत. काय ते विश्वामित्राच्या मंत्राचा अर्थ आहे हो, गायत्री मंत्राचा. हा प्रकट झाला. तुम्हाला सांगेन तितकं कमी आहे. म्हणून लक्षात घ्या, या सगळ्या भक्तांचं म्हणजे आपलं कल्याण करण्यासाठी ती जी शक्ती आहे. मग प्रत्येक देवाचे अवतार आहेत, देवीचे अवतार आहेत. आपण विष्णूच्या अवतारांचे, कारण भागवत हा विष्णूचा ग्रंथ आहे. मग पहिला अवतार मत्स्यापासून सुरुवात करायची. पाण्यातला अवतार. ही जी सगळी थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणतात, जी 18व्या शतकात डार्विननं मांडली, त्याला खूप विरोध झाला. पहिला जीव निर्माण झाला तो पाण्यात.
नंतर पाण्यातला जीव पाण्यातून जमिनीवर दोन्हीकडे राहायला लागला, त्याला कूर्म अवतार कासव म्हणायला लागलो. नंतर 4 पायाचा चतुष्पाद सस्तन पिल्लांना जन्म देणारा आणि पृथ्वीवर राहणारा भूचर त्याला वराह अवतार म्हणायला लागले. नंतर अर्धा माणूस आणि अर्धा पशु. माणूस म्हणजे हळूहळू बुद्धी वाढायला लागली, पण पशुत्व गेलेलं नव्हतं, तो नरसिंह झाला. नंतर मानव पहिला निर्माण झाला तो वामन. आम्ही काल तुम्हाला नावही सांगितलं, तो होमो हॅबिलिस अँडी मॅन, तो ड्वार्फ म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. वामन म्हणजे ड्वार्फ, बुटका, शॉर्ट. त्याची आज जयंती आहे. आपण ती सगळी कथानकं बघणार आहोत. त्याच्यानंतर धातू वापरणारा निर्माण झाला परशुराम. त्याच्यानंतर धनुष्य बाण आणि सेटल्ड लाईफ, रामाचं जीवन, त्याच्यात पत्नीचं जीवन आहे, संसाराचं जीवन आहे. परशुरामाच्या जीवनात सुद्धा जमदग्नी, रेणुका वगैरे सगळ्यांचं जीवन आहे. पण परशुराम हे पूर्णपणे आपण म्हणतो ज्याला चिरंतन अवतार आहे, चिरंजीव अवतार आहे, परशुराम हा एकमेव आहे. बाकी सगळे अवतार लीन झालेले आहेत, विलीन झालेले आहेत. परशुराम अजून आहेत, महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करतायत, ज्याची त्याची श्रद्धा. परवा सहज उल्लेख केला होता की अक्कलकोटचं पीठ, तिथे शेवटचे पीठावर बसलेले पीठाधीश गजानन महाराज, ज्यांनी आपण अग्निहोत्र म्हणतो त्या अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन केलं, त्यांना अनुग्रह दिलेला आहे परशुरामाने. परशुरामाने त्यांना सगळी आपली स्थानं दाखवली आणि 32 अक्षरांचा मंत्र दिला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 32 अक्षराचा मंत्र, त्यांचा अनुग्रहाचा मंत्र झाल्यानंतर कमिटीने तक्रार केली, हे दत्ताचं स्थान आहे. केवढं अज्ञान बघावं. दत्ताच्या स्थानाला ओम नमः शिवाय चालतो, ओम नमो भागवताय आणि ओम ब्रह्मदेवाय नमः. ते एकत्रित देवता अजून आपण शिकत नाही आहोत. त्यांना सांगितलं हे बंद करा. तिथून एक 4-5 किलोमीटरवर शिवपुरी नावाचं अप्रतिम स्थान आहे. अक्कलकोटला जाल त्यावेळेला आधी माथा टेका स्वामी समर्थांच्या समाधीवर, पण शिवपुरीला जायला विसरू नका. तिथे आम्ही गेलो त्यावेळेला रुद्राक्षांचं सुद्धा झाड होतं. तिथे सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र होतं. आणि यू फील द व्हायब्रेशन्स. मी अनुभवावरून सांगतो, आता तर चालू असेल तर आणखीन वाढली असतील. बघा तुम्ही करून. मग त्यांना काढून टाकलं. ते म्हणाले काही हरकत नाही, मी शिवपुरीत राहतो. आणि स्वामी समर्थांचं अक्कलकोटे पीठ बंद केलं. साईबाबांनंतर शिर्डी बंद, महाराजांनंतर गोंदवले बंद, पावसनंतर म्हणजे स्वरूपानंदानंतर बंद. ही पीठं बंद केली कारण तेवढ्या तेजाचे, तेवढ्या अधिकाराचे उत्तराधिकारी मिळाले नाही. गजानन महाराजांतर एक बाळूदादांपुढे नारायण म्हणून कोण आले. नंतर गजानन महाराजांचं शेगावचं पीठ बंद झालं. आता समाधीकडून अनुग्रह घ्या किंवा दुसरी काही माध्यमं आहेत, अनुग्रह दिला जातो, पण ही पीठं बंद झाली. कारण नंतरचे पीठाधीश त्यांनी फक्त तक्रारी केल्या असत्या प्रॉपर्टीची चर्चा करता करता. घडलं ना अनेक ठिकाणी. विषय नको, आपण पुढे जाऊया. पहिला मत्स्यावतार पाण्यात, दुसरा कूर्मावतार कासव पाणी आणि जमीन, तिसरा वरावतार जमिनीवर, चौथा नर आणि सिंह, पाचवा वामन म्हणजे शॉर्ट माणूस पण अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान, त्याच्यानंतर परशुराम, त्याच्यानंतर राम, त्याच्यानंतर कृष्ण. कृष्ण म्हणजे सगळं. रामाने तत्त्वज्ञान नाही सांगितलं. एक आपण रामगीता वगैरे म्हणतो, लक्ष्मणाला केलेला उपदेश, नंतर त्यांनी शबरीले, हे तात्कालिक उपदेश आहेत. चिरंतन टिकणारं ज्ञान जे गीतेच्या रूपात कृष्णाने सांगितलं. कृष्ण पूर्णावतार आहे. बुद्धाला तुम्ही काय म्हणणार आहात? आता बुद्धाबद्दल चर्चा सुरू आहे, संशोधन सुरू आहे, अशी तशी मत आहेत. ते बुद्धावताराच्या वेळेला मी तुम्हाला सांगेन. पण बुद्धावरला म्हणायचं असेल तर परिपूर्ण अवतार. हा जर संपूर्ण अवतार आहे, पण यांनी अनेक हिंसा घडवलेल्या आहे. हिंसेच्या वर म्हणून एक आयुष्य आहे, एक लेव्हल आहे अहिंसेची, करुणेची, शांतीची, मैत्रीची, प्रेमाची. हे बुद्धाची शिकवण आहे. परिपूर्ण अवतार. आणि कल्की अवतार व्हायचा आहे, तो उद्या होणार आहे. उद्या म्हणजे भविष्य काळात. ठीक आहे, मत्स्यावतारापासून सुरुवात करूया. 2 गोष्टी सांगितल्या जातात मत्स्यावताराच्या. आपल्याला एक माहीत आहे, मनूची पहिली गोष्ट आपण बघूया. पण त्यापूर्वी ब्रह्मदेव गाढ झोपलेले, तयाचं घोरू तोची म्हणे वेधू, ज्ञानेश्वर सांगतात. म्हणजे सहज म्हणजे कसं? वेद हे सहज ज्ञान आहे, लिहिलेलं नाही आहे, उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. आणि उत्स्फूर्त स्फूर्ती दिली कोणी? त्या शक्तीने. नारायणाने नाही दिली, आदिनारायणाने दिलेली आहे, सत्यनारायणाने दिलेली आहे. हा सत्यनारायण नाही जो करतो तो, सगळ्या नारायणांचा नारायण, सत्यनारायण, आदिनारायण, परमनारायण, त्यांनी याला स्फूर्ती दिली. आणि इतकं सहज झोपलेला आहे, तो घोरतोय आणि त्याच्या घोरातून वेदांची निर्मिती झालेली आहे. सहज निर्मिती. ते वेद चोरले. आता ते कसे चोरले खूप मोठा विषय आहे, पण चोरले
हे ग्रंथ नाही, ते ज्ञान त्यांनी पुढे बंद केलं. दुसऱ्यांनी ते शिकायचं नाही म्हणून ते तो समुद्रात जाऊन बसला. मग समुद्रात त्याला मारण्यासाठी मत्स्यावतार घ्यावा लागला. मोठा मत्स्य, देव मासा, व्हेल आपण म्हणतो, युद्ध झालेलं आहे, त्या मारलेला आहे त्याला, आणि हयग्रीव ज्याला म्हणतात, आणि त्यांनी उद्धार केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला माहीत आहे, मनू नावाचा ऋषी, आपला पहिला आदी म्हणतो, मनूपासून मानव, त्याची संतानं त्या मनूची, कृतमाला नावाची नदी केरळ प्रांतातली. ह्या भागवतातल्या बऱ्याचशा गोष्टी डाऊन द विंध्याज म्हणजे दक्षिण भारतातल्या आहेत. आणि आजही बघा, दक्षिण भारतातली मंदिरं जेवढी शुद्ध पवित्र सोज्वळ आहेत तितकीच उत्तर भारतातली नाही आहेत. आता अयोध्येतल्या रामाने बदल घडवावा, त्या रामललाने पावित्र्य राखावं, बाजार मांडलेला आहे सगळा. उत्तर भारतात जावंच नाही वाटत. दक्षिण भारतात बघा ना, म्हणतात ते मंत्र, म्हणतात की सूक्त, सगळं ऐकावंसं वाटतं. भव्य मंदिर आहेत, भव्य गोपुर आहेत, प्रवेशद्वार सगळे सुंदर आहेत. मला सांगायचं आहे काय की ज्या वेळेला मनू आचमनासाठी पाणी घेतो किंवा अर्घ्य देण्यासाठी सोडणार म्हणतो, म्हणून इतक्यात एक मासा छोटासा म्हणतो, मला पाण्यात सोडू नकोस, मोठे मासे मला खातील. तो म्हणतो हा मनुष्यवाणीने बोलतोय, याला घेऊन जाऊया. पाण्यातून घेतलं पाहिजे. माझ्याकडे असलेलं पात्र कमंडलू, म्हणून अर्धा कमंडलू पाण्याने भरतो, त्यात त्या माशाला टाकतो. हा आपल्या उपासनेचा ग्राफ आहे. मला सगळं सांगायला वेळ नाही. उपासना किंवा अभ्यास, तपश्चर्या कशी वाढली पाहिजे. मनू आणि मासा हे झोपलेत, मध्यरात्री आवाज येतो, हे पात्र मला लहान पडायला लागलेलं आहे. आपण काय 13 वेळा जप करतो गेली 13 वर्ष, रडगाणं आहे. जप मोजू नका, अखंड जप करूया, आपण तो संकल्प करूया. हे सांगते ही कथा. हे बघतात तर कमंडलूतून आवाज येतोय. ते म्हणतात की खरंच मासा अगदी कमंडलूच्या आतल्या साईडला टेकलेला आहे, म्हणून एक मोठं मडकं असतं, त्या मडक्यात घालतात. पहाटे आवाज, हे पात्र मला लहान व्हायला लागलेलं आहे. मग विहिरीत टाकतो. 1-2 दिवसांनी विहिरीतून आवाज, विहीर मला लहान व्हायला लागलेलं आहे. शेजारच्या तळ्यात टाकतात. काही दिवसांनी तळ्यात आवाज, हे तळं मला लहान पडायला लागलेलं आहे. नदीत टाकतो, वाहणारी, हे पात्र मला लहान व्हायला लागले. मी त्या 2 काठांच्या पलीकडे येतो, समुद्रात सोडतो. समुद्र म्हणजे सागर, सागरातून महासागरात. महासागरात ज्या वेळेला वाट दाखवतो मनू, त्यावेळेला मागे वळून तो मासा म्हणतो. हे मागे वळून हल्ली चित्र बघा तुम्ही, म्हणजे विशेषतः ॲनिमल प्लॅनेट वगैरे मधली चित्र बघा. एक कांगारू येतं आणि उड्या मारतं गाडीसमोर, हे काय कटकट. त्यावेळेला मुलगी सांगते छोटीशी, आपल्याला त्याला काहीतरी सांगायचं आहे, डॅडी थांबवा ना गाडी. डॅडी गाडी थांबवतो, उतरतो. ते कांगारू मागून येतं, त्याच्या पिल्लांनी उडी मारलेली असते, ते चिखलात रुतलेलं असतं, आणि जितकी हालचाल करतं तितकं ते खाली जातं. हिला काढता येत नाही आहे, कारण तीही रुतली असती. मदत मागायला ती आलेली आहे. हे त्याला वर काढतात, धुतात वगैरे स्वच्छ, आणि येतात गाडीकडे. मग आपल्याला पिलाला त्या पिशवीत घेऊन ती कांगारू येते आणि नमस्कार करते. कांगारूचा नमस्कार म्हणजे ते हात, पुढचे 2 पाय असतात ते जोडून. बघा ना तुम्ही, ते सांबर येतं, शिंगाने ते करते. अरे बापरे, हे आपली गाडीची काच फोडेल, काहीतरी सांगायचं आहे त्याला. असंच अडचणीत पडलेलं आहे त्याचं पिल्लू. आल्यानंतर पिलाला घेऊन ते परत येतं तुमच्या गाडीसमोर, आणि त्यांच्या पद्धतीने पुढचे पाय टेकून नमस्कार करतात. ही गोष्ट नाही सांगत मी तुम्हाला, कृतज्ञता सगळीकडे भरलेली आहे. मला विवेक आहे, त्याचा उपयोग म्हणून मी थोड्या वेळा कृतज्ञ असतो, आणि बऱ्याच वेळेला अकृतज्ञ असतो, कृतघ्न असतो. हा ह्याच्यासाठी विवेक वापरायचा, ह्याच्यासाठी भागवत आहे. म्हणून आता ही कथा बघा, मोठं झालं तो मागे वळून येतो आणि म्हणतो धन्यवाद, हे ऋषीवर धन्यवाद. लवकरच पाऊस पडायला लागेल, लाखो वर्ष पाऊस पडेल, सगळी सृष्टी जलमय होईल. तुला मी वाचवेन. तू काय कर, एक मोठी नौका तयार कर, आणि त्या नौकेत सगळं बुडून गेल्यानंतर पुढची जी सृष्टी होणार आहे त्यातला पहिला मानव तू असणार आहेस. तेव्हा तुला ज्यांना वाचवायचं आहे त्यांना नौकेत घे. तुला कासव वाचवायचं तर कासव आणि कासवी, बेडूक वाचवायचं बेडूक आणि बेडकी, हे सगळ्यात जोड्या घे. तुला ज्या वनस्पती पाहिजेत त्यांना घे. तुझ्या आवडते शिष्य आहेत अशी मोठी नौका तो तयार करतो. ही बायबलातली नोहाज आर्क, तिकडे ती खूप गाजते. आपल्याला मनूची नौका माहीतच नाही आहे, हीच गोष्ट आहे तिथे. तिकडे जलप्रलय, डेल्यूज हा शब्द वापरलेला आहे. डेल्यूज म्हणून तुम्ही गुगलवर टाका, सगळी गोष्ट मिळेल. ती गोष्ट आता मी भागवतातली सांगतोय तुम्हाला. त्यावेळेला काय झालं तर तो झाला, ह्यानी नौका, भूत पाऊस पडला, सगळं जलमय झालं, नौका तरंगायला लागली. पण इतक्या लाटा यायला लागल्या की आपण परत पाण्यात बुडतो की काय.
त्यांनी खूण सांगितली होती, मी येईन त्यावेळेला माझ्या नाकावर शिंग असेल आणि त्यातून कारंज उडेल, ज्यावेळेला पाण्यातून कारंज जाईल, काय सुंदर वर्णन आहे, त्यावेळेला समज की मी आलेलो. ते कारंज दिसतं आणि एक मोठी तू दोरी तयार कर. मोठी दोरी म्हणजे वासुकी नावाचा नाग. किती पाहिजे तेवढी वाढतात. समुद्र मंथन, वासुकी. इकडे ती दोरी बांधायची त्याच्या शिंगाला. व्हेल मासा त्याच्या नाकावर एक शिंग असतं, त्याला ती बांध. जोपर्यंत पाणी ओसरत नाही आणि तुला नवीन सृष्टी करायला परिस्थिती अनुकूल होत नाही, तोपर्यंत मी तुला पाण्यावर तरंगत ठेवेन. मला तू वाचवलंयस ना, मोठं केलंयस ना, मी तुला वाचवेन. आणि मग तो मनू आणि मासा यांच्यातला जो संवाद आहे त्याला मत्स्यपुराण म्हणतात. किती प्रश्न विचारलेले आहेत. परीक्षित आणि शुकदेव संवाद आहे. प्रश्न विचारतात, उत्तर देतो. ही प्रश्नोत्तर पद्धती आहे. त्याला उपनिषदिक मेथड ऑफ टीचिंग अँड लर्निंग म्हणतात. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मग मत्स्य झाला, व्हेल, देव मासा म्हणतो, कारण आपल्या सगळं देवाशी जोडलेलं आहे ना. सुंदर रक्षण करतो, सुंदर संवाद. मत्स्य अवतार इथे संपतो. हा प्रवेश अवतार आहे. प्रवेश झालं काम की मत्स्य निघून गेला. पुन्हा काही त्याच्यात भागवतात चर्चा नाही आहे. दुसरा अवतार कुर्मावतार. कुर्मावताराच्या सुद्धा 2 कथा आहेत. एक कथा फार सुंदर आहे. इंद्र निघालेला आहे ऐरावतावरून. ही सगळी बुडली नंतर ऐरावत वगैरे सगळी रत्न 14 समुद्रातून काढावी लागली. त्याच्यात महत्त्वाचं अमृत होतं. पण लक्ष्मी निघाली की जी लक्ष्मी गेलेली आहे, ही कथा बघा. निघालेला आहे ऐरावतावरून आरामात. त्यावेळेला दुर्वास येतात. दुर्वास आल्यानंतर हत्तीवरून खाली उतरून नमस्कार करायला पाहिजे होता. आधी ऋषींचा एक प्रकारचा मान आहे आणि दुर्वासांचा मान तर अगदी मोठा. वाटेत कोणीतरी भक्तांनी दुर्वासाने कमळांची माळ दिलेली आहे. इतकं तो उतरत नाही खाली तरी पाय वर करून दुर्वास इंद्राच्या हातात देतात की ही घे. इंद्राला काय गर्व झालाय. आपण म्हणतो ना की विनाशकाले विपरीत बुद्धी. हा काय करतो, ती माळ वाकून हत्तीच्या सोंडेला घालतो. केवढा अपमान आहे. मग दुर्वास शाप देतात, तुझा अहंकार हत्ती एवढा मोठा झालेला आहे, 6 महिन्यात दरिद्र होशील, तुझी सगळी संपत्ती जाईल. आणि निष्कांचनून दैत्यांचं राज्य येतं कुठे, स्वर्गावर. पळून जातात सगळे देव. अमृत खाली पडलेलं आहे, लक्ष्मी खाली पडलेली आहे. मग ऐरावत, आपण सगळे म्हणतो, निरनाळे घोडे, पारिजात, कसुरा, हे सगळे आपण म्हणतो, ही सगळी खाली गेलेले आहेत समुद्रात. समुद्र मंथन करायला पाहिजे. मंथन करायचं म्हणजे त्याला मंथा पाहिजे. मंथा म्हणजे आपण मराठीत रवी म्हणतो, इंग्लिशमध्ये चर्नर म्हणतात. मंथा, मला ताकाचं लोणी करायचं, मी घुसळतो ना, हे घुसळणारे त्याला मंथा म्हणतात. इकडे वासुकीची दोरी आहे. सहज गुगलमध्ये बघा, वासुकी ट्रेन, काय नाव दिलेलं आहे. केवढी मोठी ट्रेन आहे हो. 6 इंजिन्स आणि प्रत्येक 60 500 डब्यांची गाडी आहे ती निघते कोल माइन्सकडून. आणि आपलं कोरबा नावाचं जे थर्मल इलेक्ट्रिकल युनिट आहे ना, तिथपर्यंत. त्याला मध्ये स्टॉप वगैरे काही नाही. 500 का 600 डबे आहेत. जगातली मोठी ट्रेन आहे ती. आणि त्याला नाव दिलं आहे वासुकी. वाढते. आणि 10 डबे घातले, 1 इंजिन वाढवलं. बघा, आपली छाती धडधडते ती ज्यावेळेला जाते. गुगलवर आहे की, म्हणजे माझ्या खिशात आहे की. पण माझी छाती धडधडत नाही, कारण मी ती ट्रेन बघतच नाही. किती भाग्यवान मी, सांगावर की मी उपयोगच करत नाही माझ्या खिशात माझ्या जवळ असलेल्या साधनांचा. मुद्दामून वासुकी बघा. आधी पुराणातली सगळी माहिती येईल. हा वासुकी नाग. आता ते कुर्मा अवतार ना, आम्ही कुर्मा अवतार म्हणतो. कुर्मा म्हणल्यानंतर लोकांना निरनिराळे पदार्थ दिसायला लागतात, पण पहिल्यांदा मी कुर्म अवतार म्हणतो. नंतर लक्षात घ्या, कुर्मा अवतार म्हणजे कासवाचा अवतार. तर तो पहिल्यांदा मेरू पर्वत, त्याची ती मंथा आणि ती दोरी, वासुकी नाग, एक इकडे पोचला पाहिजे सागराच्या बाजूला, समुद्र मंथन आहे, आणि दुसरा इकडे पोचला पाहिजे. देव हुशार. दैत्यांना सांगितलं, तुम्ही स्वर्गाचे राजा, तुम्ही तोंडाकडे धरा, आम्ही शेपटाकडे धरतो. ते म्हणाले, तुम्ही शेपटाकडेच धरा. आणि ज्यावेळेला विष बाहेर यायला लागलं, कितीतरी राक्षस त्या विषानं मेले. सुरू झालं ते मंथन. पण ती मेरू पर्वत आहे, तो खाली बुडायला लागला. आणि एकदा टेकलं की मंथन शक्य नाही आहे. अशा वेळेला प्रवेश अवतार कुठला, कासव, कूर्म. पाठ आहे कासवाची. मग त्या पाठीवर ते घुसळलं जातं. ते अमृत मंथन निघतं, समुद्र मंथन होतं. एकाहून एक रत्न निघतं. पहिल्यांदा हलाहल नावाचं विष निघतं. जीवनातला कुठला प्रसंग हो, मला फर्स्ट रँक मिळवायची स्टेटमध्ये रात्रंदिवस अभ्यास केला पाहिजे, हे हलाहल आहे. नको तो बर्थडे, मी येणार नाही कुठे, तुम्ही जा पिकनिकला, मला अभ्यास करायचा आहे, माझं ध्येय आहे फर्स्ट इन द स्टेट, हे हलाहल आहे.
मग मला यश मिळतं, मी पहिला येतो, मग ते डोक्यात जायला नको, त्याला म्हणतात मदिरा. तुम्ही नशा नको तुम्हाला यशाची, सावध राहा तुम्ही. आणि ते एकदा तुम्ही स्थिर केलं, नाही पहिलं मी फक्त 10वीत आलो आहे, अजून 12वी आहे, पुढे कॉलेज आहे, माझे पाय जमिनीवर पाहिजे, म्हणजे डोक्यात माझ्या मस्तकात ते चढत नाही. मग त्याच्यानंतर काय, अमृत आहे, तिसरं अमृत आहे. पहिल्यांदा विष आहे, नंतर मदिरा आहे, आणि शेवटी अमृत आहे. हा आपल्या जीवनाचा ग्राफ आहे की हो. काही भव्य दिव्य उदात्त मिळवायचं आहे, कष्ट करा, हलाहल, यश मिळेल, पचवा, अमृत वाट बघताय. हे कथा आहे. मग कासवाला काही गमतीदार प्रसंग असतात. आम्हाला कधी कधी हे खुणा आवडतात. कासव म्हणजे पूर्वी, हल्ली आपण टर्टल म्हणतो आणि टॉर्टस म्हणतो. टर्टल म्हणजे प्लेन पाठ असते, आपल्याकडे गोव्यात वगैरे येतात ती टर्टल्स येतात, आणि कासव म्हणजे असे खवले 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 असतात, दोघांची पाठ भक्कम असते. तर ते खवले खवले या प्रसंगी निर्माण झाले हो. कासवाची पाठ अगदी स्मूथ होती, गुळगुळी, पण ते घसायला लागला तो पर्वत की निरनिराळे खवले पडले, त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या, आणि कासव असं हलायला लागलं. तेव्हा ज्या लाटा निर्माण झाल्या त्या अजून आहेत. भागवत म्हणतं समुद्रावर अजून त्या लाटा आहेत. असे कितीतरी उल्लेख आहेत. आपल्याला संधी मिळाली तर बघूया. तो कूर्म अवतार आहे. कूर्म गेलं, मग झालं मंथन, सगळी शेवटी आली. कोण, धन्वंतरी आले, अमृताचा कुंभ घेऊन. समुद्र मंथन पूर्ण झालं, कासवाला निरोप दिला, प्रवेश म्हणजे एंट्री, एक्झिट, निघून गेले. तिसरा अवतार आता भूचर आहे. भूचर म्हणजे पहिला वराह, वर अह हा शब्द लक्षात ठेवा. ते चिंतनासाठी भागवत सांगतं आपल्याला. वराह म्हणजे डुक्कर, रानडुक्कर. रानडुक्कर का म्हणायचं, त्याला मोठे सुळे असतात, टस्कर्स म्हणतात, दात अत्यंत भक्कम असतात. हे गावडुक्कर असतात, त्यांना सुळे नसतात. हे रानडुक्कर आहे. बोर इंग्लिशमध्ये म्हणतात, BOAR. तसा येते वराह. त्याला उतर का घ्यावा लागला, एक राक्षस. आता इथे मागे जाऊन कथा सांगितली पाहिजे. जय विजय. आपण अनेक वेळेला देवळात दोन सारखे बघतो, जुळे बघतो ना, त्याला द्वारपाल म्हणतो. द्वाराचं रक्षण करण्यासाठी एक जय आहे, त्यातल्या त्यात मोठा, दुसरा विजय. ते कोण आहेत, द्वारपाल आहेत, डोर कीपर्स, किंवा हल्लीच्या भाषेत सिक्युरिटी. कुणाचे, विष्णूचे. विष्णू खूप दमून येतो आणि सांगतो मला खूप झोपायचं आहे, कुणालाही आत पाठवायचं नाही, तुम्ही जागे राहा. इतक्यात सगळे येतात, सांगतात की आम्हाला विष्णूला भेटायचं आहे, सध्या निद्रा आहेत, नंतर या. काही हरकत नाही, नंतर येतो. सगळेजण म्हणतात नंतर येतो. ही 4 बाळं येतात किंवा सनक, सनंदन, सनातन बघा, आणि सनक. सनक सनातन म्हणजे त्याला सनत कुमार म्हणतात. हे 4 त्या वयाचे आहेत. लंगोटी घातलेली आहे फक्त. कौपीनवंत खलु भाग्यवंत. कौपीनधारी आहेत, ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक. ते ज्याच्याकडे जातात ना त्याचं कल्याण होतं, आणि त्यांना वेळ नाही, काळ नाही, आणि मज्जाव नाही कुठे. आम्हाला मुक्तद्वार आहे ते सांगतायत. ते म्हणतात आम्ही आमचं कर्तव्य करतोय. लोक विचारतात म्हणून हे लक्षात घ्या, कर्तव्य करतो ते त्यांना शाप काय मिळाला. कर्तव्याच्या वर एक महाकर्तव्य असतं, आणि त्याच्यावर परमकर्तव्य असतं. दोन्हीकडे कॉमन श्लोक आहे महाभारतात आणि रामायणात. काय सांगितलेलं आहे, तिकडे विदुर सांगतो आणि इकडे बिभीषण सांगतो रामायणात. तो सांगतो ज्यावेळेला त्याग करण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला व्यक्तीनं कुटुंबाच्या हितासाठी त्याग केला पाहिजे. मोठी बहीण आहे पण धाकट्या बहिणींचे लग्न आहे, त्यावेळी ती स्वतः लग्न करत नाही, सगळ्यांची लग्न करून देते. हा त्याग आहे. स्वचा कुटुंबासाठी त्याग म्हणजे स्वतःचा. त्याच्यानंतर कुटुंबाचा त्याग गावासाठी, गावाचा त्याग देशाच्या कल्याणासाठी. म्हणजे प्रत्येक घरातून आम्हाला एक सैनिक पाहिजे. मला एकुलता एक मुलगा आहे, नाही देशाला पाहिजे ना. गाव काय, गाव नंतर आधी देश आहे. देशाचा जगासाठी, जगाचा विश्वासाठी, आणि विश्वाचा त्याग स्वच्या म्हणजे आत्मविकासासाठी. आत्म्याला कुठलाही त्याग नाही. आता हे कर्तव्य आहे की माझं कर्तव्य आहे. मी मोठा मुलगा आहे, वडील गेलेले आहेत, आता मीच वडील. सगळी कर्तव्य वडिलांची मी पार पाडेल. त्याच्या वेळेला हे जास्त मोठं कर्तव्य झालं. म्हणून त्यांना ते सांगत असतात आम्हाला आत्ता भेटू द्या विष्णू भगवानांना, थांबवू नका. कुणी असतात तर थांबा मी विचारून येतो. एक जय जर आत गेला असता आणि विचारलं असतं ते सनत कुमार आलेले आहेत त्यांना काय, विष्णू बाहेर धावत आला असता. आलाच ना नंतर. बघा यांचं आर्ग्युमेंट चालू झालं. नाही आम्ही कर्तव्य करतो. अरे पण कर्तव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं कर्तव्य आहे. सांगा त्यांना आम्ही आलेलो आहोत, फक्त सांगा. ते ऐकतात विष्णू भगवान आणि येतात बाहेर धावत. तोपर्यंत त्यांनी त्याला शाप दिलेले 3 मानव जन्म.
का अणिमांडव्य ऋषींची कथा बघताना यमाला 3 मानव जन्म हा शाप आहे. म्हणजे आपण शापित आहोत का नाही, आपल्याला संधी आहे. सकाळी आपण एक वाक्य बघितलं होतं, रिपीट करतो, तुमची मन जर दुर्बल असतील, लाईफ इज अ प्रॉब्लेम फॉर यू, अ सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स. अडचणींची समस्यांची शृंखला साखळी संपणारच नाही. एकातून सुटलो बाहेर. इफ युअर माइंड इज वीक, तुमचं माइंड बॅलन्स्ड आहे, सो लाईफ इज अ चॅलेंज. संतुलित मन आहे, एकदम राग वगैरे येत नाही, छान लाईफ. आव्हान आहे, आव्हानांची साखळी आहे. चला हे आव्हान झालं, पुढचं तिसरं. आपला इस्रो जो करतोय प्रगती आव्हानाकडून आव्हानाकडे. चंद्र काय, मंगळ काय, सूर्याकडे सोडलंय आदित्य नावाचं यान आणि ते आता फोटो पाठवायला लागलेलं आहे. कुठेही मागे नाही तो आपण. आणि सगळ्यात स्ट्रॉंग माइंड असेल, लाईफ इज अन ऑपॉर्च्युनिटी. जीवन सिरीज ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, संधी आहे. आपण संधी बनवूया. प्रॉब्लेम करू नका. चॅलेंज आहे, ऑपॉर्च्युनिटी. ते शिकायचं ह्या अवतारांकडून. विशेषतः पुढचा अवतार वामन अवतार. हा अवतार आपण बघितला, वराह अवतार. वराह अवताराची मागे जाऊन गोष्ट सांगतो. जय विजय त्यांना शाप दिला, 3 योनीत तुम्हाला माणूस व्हावं लागेल. त्यावेळेला विष्णू भगवान धावत आले आणि म्हणाले की मी त्यांचा शाप बघतो, कारण ते माझं कर्तव्य होते. आत्ता सांगितलं की शाप हा ट्रान्सफरेबल नाही आहे. ज्याचा शाप त्यालाच भोगावा लागतो. अपवाद भक्ताला मिळालेला शाप भगवंत भोगतो. अंबरीशाचे शाप, नीच योनीतला जन्म, मत्स्य कूर्म वराह विष्णूचे अवतार आहेत ना. भक्ताचा शाप भगवंत होऊ शकतो, बाकी कुठल्याही नात्याचा नाही. हे भक्ताचं भगवंताशी केवढं नातं आहे. आणि हे भागवत असा प्राण आहे. भक्त, भक्ती, भगवंत यांच्यातलं ऐक्य म्हणजे भागवत. भक्त त्याचं काय कर्तव्य आहेत, भक्ती काय लक्षणं आहेत, आणि भगवान त्याचं काय स्वरूप आहे, हे एकत्र आले, त्याची त्रिवेणी झाली ना. लक्षात ठेवा की खरा भागवत व्यक्ती आणि भागवत संप्रदाय निर्माण होतो. त्याला प्रयाग म्हणलेलं आहे. असू दे, पुढे जाऊया आपण की ज्या वेळेला हे जय विजयांना शाप मिळतो, उशाप, त्यावेळेला म्हणतात आम्ही जन्म घ्यायला तयार आहोत, पण 3ही जन्मात आम्ही भाऊ असलो पाहिजे. एक उशाप. आणि आमचा उद्धार करण्यासाठी, म्हणजे आम्हाला मारण्यासाठी तुला जन्म घ्यावा लागेल. हे लक्षात घ्या. तथास्तु. पहिला जन्म हिरण्याक्ष. वराह अवताराची गोष्ट आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू दोन्ही भाऊ आहेत. ती कथा आपण इंटरव्हल नंतर बघूया, पण लक्षात घ्या. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू भाऊ आहे. ते इतके एक लोभाचं प्रतीक आहे हिरण्याक्ष, आणि क्रोधाचं प्रतीक आहे हिरण्यकशिपू. लोभ आणि क्रोध एवढे आपल्यात पॉवरफुल, म्हणजे सामर्थ्यवान आहे की 2 स्वतंत्र अवतार घ्यावे लागले. एक वराह आणि दुसरा नृसिंह. हा जय विजयचा दुसरा जन्म. रावण आणि कुंभकर्ण, एकटा रामपूरला. त्याचा तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र, एक कृष्णपूरला. ही 3 जन्माच्या कथा आहेत. त्याशिवाय वराह अवतार पुढेच जात नाही. ही कथा वराह अवताराची पूर्ण करूया, आणि तो अवतार आपल्याला काय सांगतो इथे थांबूया, आणि नंतर इंटरव्हल नंतर आरती होईल. आपल्या महाराजांची आरतीची तयारी करायला हरकत नाही आहे. तर आता हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू कुणाला झाले? दितीला झालेले. हे कश्यप नावाचे ऋषी आहेत ना, ते एकच कश्यप असतील तर त्यांना अनेक पत्नी आहेत. त्या अनेक पत्नींची जी संतान आहेत, कारण ऋषी निर्माण झाले सप्तर्षी. कशासाठी? तुम्ही सृष्टी वाढवा, लग्न करा, कितीही स्त्रियांशी केली तरी चालते. निरनिराळ्या वृत्ती प्रवृत्तीची संतानं, मुलं निर्माण करा. यांना 2 पत्नी आहेत. किती पत्नी आहेत? त्यांच्या पुढे एक कथा येणारच आहे. एक पत्नी अदिती आणि दुसरी दिती. अदिती लाडकी, कारण जोडणारी, एकत्र आणणारी, आणि दिती ती तोडणारी, मोडणारी. पण 2 पत्नी आहेत. दोघांवर त्यांचं सारखं प्रेम आहे, पण दितीला नेहमी वाटत राहतं की आपला हट्ट पुरवला जात नाही. एकदा ते संध्याकाळच्या संध्येला निघतात, त्यावेळेला दिती म्हणते की आत्ता मला तुमच्याशी एकांत हवा आहे. त्यावेळेला ते म्हणतात की एकतर मी संध्येला निघालेला आहे, आणि ही राक्षस बेला आहे, वाटेल त्यावेळेला एकत्र यायचं नसतं, समागम करायचा नसतो, राक्षस निर्माण होतील. ती म्हणाली आदितीनं जर हे सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं असतात ना. मी दिती, मी नावडती, चल करूया. आणि नंतर म्हणतात की 2 राक्षस निर्माण होते. पण त्या मुलांचा काय दोष आहे? आपण एकत्र येतो नको त्या वेळेला, संतती निर्माण होते, राक्षसांचा काय दोष आहे? मी एक वर देतो.
की या दोघांपैकी कुणाचा तरी एक पुत्र सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त होईल, तो हिरण्यकशिपूचा प्रल्हाद. मगाशीच सांगितलं की भक्तीचा आल्हाद म्हणजे आनंद देणारा कोण भक्त असेल सगळ्यात श्रेष्ठ, तर प्रल्हाद आहे. एवढीच गोष्ट पाहून थांबूया. तर हे दोघं जण जन्मले. हिरण्याक्ष शब्दावर चिंतन करूया. हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा. सोन्यावर ज्यांचा डोळा आहे, म्हणजे सांगायला पाहिजे का हल्लीचे सत्ताधारी आणि श्रीमंत. सोनं म्हणजे संपत्ती आणि उपभोग. सत्ता कशासाठी पाहिजे? निरनिराळे देश बघितले पाहिजेत, हे घेतलं पाहिजे, इतक्या गाड्या घेतल्या पाहिजेत, मग काय घटना घडतात ते काय मी सांगायला पाहिजे तुम्हाला? हिरण्याक्ष त्याला मारण्यासाठी हा वराह अवतार हिरण्याक्षासाठी. कारण ते गेला वरुणाकडे गेला, वरुणाचं राज्य जलाशयात, आणि त्याला मग तुम्ही तुझ्याकडे भिक्षा मागायला आलेलं आहे, मला काय कर, युद्धाची भिक्षा घाल, मी ही लोह गदा आणलेली आहे. मणिग्रीवन त्याचं एक स्थान आहे वरुणाचं, ते स्थान चोरतो, मी इतका जर्जर करतो वरुणाला, मग विष्णूला अवतार घ्यावा लागतो. वराह का? कारण त्याला पाण्यात गेलेला आहे तो हिरण्याक्ष, त्याला मारलं पाहिजे आणि पृथ्वी जर खाली बुडत असेल तर ती वरती काढली पाहिजे, एवढा त्याचा हाहाकार होता. पृथ्वी खाली बुडते का? आता बुडायला लागलेली आहे. उत्तर ध्रुवाहून सुटलेला हिमायापेक्षा मोठा आईसबर्ग, हिमनग, फक्त गुगलवर बघावं, त्याचं स्टेटस काय. आपण कुरिअरचं स्टेटस बघतो ना, हा महाभयंकर राक्षस आहे. आणि होणारी उष्णता त्यामुळे वितळायला लागलेलं आहे. आणि सागराकाठची जी जमीन जागा आहे त्याच्यात मुंबई आली, पणजीसुद्धा आली, वाढणार आहे. तर काही सेंटीमीटर वाढली की बराचसा भाग पाण्याखाली जाणार आहे. आणि हे येत्या 20 वर्षात घडेल. लोक म्हणतात आमच्या अंदाजापेक्षा लवकरच घडेल, इतका तो वेगाने वितळायला लागलेला आहे. ही ती पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी कशी बुडते हा आमचा प्रश्न होता. आणि पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी सुळे असलेलं ते रानडुकर पाहिजे. एका ह्याच्यात तो पृथ्वीला वर काढतो आणि दुसरीकडून तो मारतो त्या हिरण्याक्ष राक्षसाला. असा तो अवतार आहे. हे शक्य आहे किंवा? आता पृथ्वीवरचंच पाणी ते उत्तर ध्रुवाकडचे बर्फ वितळून पाण्याची पातळी वाढते, पृथ्वी पाण्यात बुडते या हिरण्याक्षांमुळे. शेतकऱ्यामुळे नाही, कामगारांमुळे नाही, निरक्षरांमुळे नाही, हे जे सुशिक्षित धनदांडगे आहेत त्यांच्यामुळे. त्यांच्या भोगांना अंत नाही आहे. आणि याचा शिरोमणी अमेरिकासारखे राष्ट्र. सत्यानाश हा राक्षस आहे हिरण्याक्ष. डोळा फक्त त्याच्यावर. हा देश कशाला जिंकायचा? तिथे कशाला अस्वस्थता निर्माण करायची? बघा, आम्हाला पाहिजे तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ होता का म्हणे, त्याचे पंख कापून टाका. सध्या आपल्या देशाच्या बाबतीत ते घडत आहे. सावध राहा, वाचत राहा, चिंतन करत राहा. फक्त वर्तमानपत्रात पॉलिटिकल न्यूज वाचू नका. 15 दिवस व्रत करा की राजकीय बातमी वाचणार नाही. मग त्याच वर्तमानपत्रात बाकीच्या किती बातम्या असतात, पण त्या आतल्या पानावर असतात. वरच्या पानावर निरनिराळे अननॅचरल डेथ्स म्हणजे मृत्यू, आत्महत्या, बलात्कार किंवा आपण म्हणतो अपघाती मृत्यू, खून, या बातम्या काही नवीन नाही आहे. मागच्या पानावर स्पोर्ट्स. मध्ये कुठे? मध्ये एक पान बघतो आम्ही की कोणाला मरून 12 दिवस झालेला आहे, कोणाचा पहिला स्मृती दिन आहे. ते अर्ध पान वाचायचं. आमचा वाचनाची शक्ती संपली आणि वाचनाचा वेळ संपला. 15 मिनटं तर आम्ही वाचनाला देऊ शकतो. हे वराहाचे मित्र नाही, वराह तो आपण मित्र झालं पाहिजे वराहाचे. त्यासाठी एक चिंतन करूया आणि थांबूया. वर अह म्हणजे दिवस आणि वर म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ दिवस कुणाचा? 24 तास अभ्यास, तो श्रेष्ठ दिवस. 15 दिवसावर परीक्षा आलेला आहे. प्रश्न विचारला, मुलगा म्हणतो 15 दिवसावर परीक्षा आहे, मुलगी म्हणते 15 दिवस आणि 15 रात्री. आम्ही दिवसाही अभ्यास करणार, रात्री अभ्यास करणार. मुली पुढे जातात ते उगीच नाही आहे. 24 तासांचा दिवस आहे, त्याला वर म्हणलेलं आहे. आपल्याला अभ्यास केला पाहिजे जर देशाला आणि संस्कृतीला वाचवायचं असेल तर. निदान समाजातल्या 5% लोकांनी अभ्यास केला पाहिजे. त्याला वराह पुरस्कार आहेत दक्षिण भारतात, वराहाची मंदिरं आहेत, हे पद्मश्री वगैरे आहेत ना. तसा श्रेष्ठ पुरुष, श्रेष्ठ ज्ञानी कुठल्याही क्षेत्रात तपश्चर्या करून पुढे जाणारा तो वराह आहे. आपण वराह बनूया हा संदेश येईल. इथे थांबूया.